सर्वांना आवाज येतोय का? हो सर. ओके, ठीक आहे. आपण एक आणखी 10 मिनिटं वाट बघू, म्हणजे बाकीचे जॉईन होतील तोपर्यंत. स्क्रीन विजिबल आहे का एकदा सांगा. जस्ट अ सेकंड, मी नोट्स शेअर करतो. नोट्स दिसत आहेत का तुम्हाला आता? हो दिसतायत सर. ओके, ठीक आहे, थँक्यू. मी याचं रेकॉर्डिंग पण शेअर करेन, जे आज अटेंड करू शकले नाहीत, व्हॉट्स एव्हर रिझन. पण शक्यतो सर्वांनी ट्राय करा की ऑनलाईन अटेंड करा, म्हणजे डिसिप्लिन राहील तुमच्यामध्ये. आवाज येतोय सगळ्यांना? येस सर. हो सर. ओके, ठीक. सो मी थोडस ब्रीफ आधी सांगतो, म्हणजे मेन आपण स्टार्ट करायच्या आधी हिस्ट्रीचे 10 क्वेश्चन्स येतात. सगळ्यांनी जर पीवायक्यूचा व्हिडिओ बघितला असेल, आवाज येतोय ना? हमिंग नाही ना होते? कारण माझ्या 2-3 डिव्हाइसवर चालू आहे सध्या हे. सो 2 डिव्हाइसेस नाही जवळ सर, असतील. क्लिअर आहे. ओके, ठीक आहे, थँक्यू. हा, सो हिस्ट्रीचं हे बघा, ग्रुप सी ची एक्झाम जे असते, फर्स्ट ऑफ ऑल प्रिलिम जे आहे ती कंबाईन जर असेल तर मी कट ऑफ शेअर केले होते काल. साधारणतः खूप अवघड पेपर आला किंवा म्हणजे खूप सोपा पेपर आला फॉर एक्झाम्पल, तर कट ऑफ 55च्या दरम्यान जातो, म्हणजे 100 पैकी तुम्हाला 55 मार्क पाडावे लागतील जर पेपर सोपा आला किंवा जागा कमी असतील तर. नाहीतर मग 2 वर्षापूर्वी ग्रुप सी चा कट ऑफ 20 सुद्धा गेला होता, ज्यावेळेस खूप जास्त जागा होत्या, 5,000 वगैरे जागा होत्या ग्रुप सी च्या, तेव्हा 19 वगैरे कट ऑफ गेला होता. आपल्या डोक्यात काय ठेवायचं फिक्स, की आपल्याला 60 मार्क पाडायचे, तेवढं लक्षात ठेवायचं. कारण कसं आहे हे बघा, तुमची पूर्वपरीक्षा झाल्यानंतर त्या पूर्वपरीक्षेचा निकाल लागायला 20 दिवस लागतात. सॉरी, 2 महिने लागतात. म्हणजे पहिल्या आठवड्यात तुमचे आन्सर की येऊन जाईल, तुमचे मार्क कळतील, पण ऍक्च्युअल रिझल्ट जो आहे तो पब्लिश होण्यासाठी 2 महिने लागतात. ठीक आहे. सो आता समजा तुमचे मार्क एकदम 40-45 या रेंज मध्ये असतील ना, तर तुम्ही शेवटपर्यंत कन्फ्युजन मध्ये राहता
की आपली प्रिलिम होईल का नाही होईल, मग अभ्यास करू का नको करू असं. आणि मग 2 महिने जर वाया गेले तुमचे, आणि समजा जरी प्रिलिम क्लिअर झाली तुमची, तरी मग मेन्सचा अभ्यास झालेला नसतो आणि मेन्स मध्ये फेल होतं. सो लक्षात काय ठेवायचंय, पुढचे 3 महिने जे अभ्यास करणार आहोत आपण, आपल्याला 60 मार्क कसे पाडता येतील. आता हे बघा, ऍक्च्युअल एक्झाम जे आहे, तो जर पेपर अवघड असेल तर मी जसं सांगितलं तसं कट ऑफ जो आहे तो 40 मार्क सुद्धा लागू शकतो. सो ते त्यावेळेस मी सांगेन, म्हणजे पेपरच्या आधील्या आठवड्यात मी सांगेन सगळं, पेपर कसा सोडवायचा, कसा अप्रोच पाहिजे, कसे सोपे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. पण आपल्या डोक्यात हे ठेवायचं की जर सोपा पेपर असेल, किंवा मग आता प्रिव्हियस इयर पेपर केल्यानंतर तुम्हाला समजेलच की जर प्रिव्हियस इयर मधले खूप जास्त रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स असतील, म्हणजे मागच्या 5 वर्षातले जे आपण 500 क्वेश्चन्स जे आपण शेअर केलेत, तर त्यातले 10, 20, 30 क्वेश्चन जर रिपीटेड असतील आहे असे, तर पेपर सोपा आहे असं समजायचं. पण जर एकदमच विचित्र काहीतरी क्वेश्चन आले, जसं की आता हिस्ट्रीचं मी जे शिकवणार आहे, जे मागच्या 5 वर्षात विचारले जातात क्वेश्चन, ते सोडून जर भलताच क्वेश्चन पेपर आला, जसं आता 31 मे ला ग्रुप ए ची परीक्षा झाली होती, तर त्यामध्ये हिस्ट्री विषय खूप अवघड आला होता. म्हणजे एन्शियंट इंडिया जो आहे, प्राचीन भारतातले लिटरेचर वगैरे अशा खूप जुन्या गोष्टी विचारल्या होत्या. सो ते कुणाला आले नाहीत क्वेश्चन्स वगैरे त्यातले. सो हिस्ट्री सेक्शन जो होतं त्यामध्ये त्या पेपरमध्ये कमी मार्क पडले बेसिकली मुलांना. सो आता हे आपण लक्षात ठेवायचं काय, आपल्याला एकच विषय नाही आहे हा, टोटल आपल्याला 8 विषय आहेत. मी शेअर केलेत कोणकोणते 8 विषय आहेत. सो 8 विषयाचा क्युम्युलेटिव्हली आपल्याला 60 मार्क्स घेऊन यायचे आहेत. सो हिस्ट्रीमध्ये खूप जास्त पीएचडी करत बसायचे नाही. जे प्रश्न विचारले जातात त्याच्या आजूबाजूचा एरिया, किंवा मी ज्या नोट्स शेअर करतोय त्या एकदम कॉम्प्रेस्ड आहेत. प्रिव्हियस इयर आणि तुमचे जे रेफरन्स बुक आहेत त्याच्यातला डेटा घेऊन जेवढ्या शॉर्ट मध्ये करता येतील आणि इन्फॉर्मेटिव्ह करता येईल तेवढं मी शेअर करतोय. सो ते तरी किमान वाचलं पाहिजे. कारण हिस्ट्रीचं तसं बघायला गेलं तर एन्शियंट मिडिवल म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन जो भारत आहे त्याचाच हिस्ट्रीचं 200-500 पानाच्या नोट्स असतात. पण आपल्याला ग्रुप सी ची एक्झाम जी आहे त्याच्यावर 1 लाइनर क्वेश्चन असतात. हे बघा, ग्रुप एक्झामचं नेचर समजून घ्यायचं, कारण तुम्हाला 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत. याचा अर्थ 1 मिनिटामध्ये तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजे 30 सेकंदामध्ये एक प्रश्न सोडवायचं. कारण तुम्हाला ते माहिती भरावी लागते, आन्सर शीट मध्ये एनसर्कलिंग करावं लागतं. सो आपल्याकडे वेळ कमी असतो. सो त्याच्यात असे खूप मोठे प्रश्न दिलेले नसतात की बाबा 4 स्टेटमेंट असतील, त्याच्यातले 2 स्टेटमेंट हे करा. स्टेटमेंट वाईज असतील तर एकदम सिम्पल स्टेटमेंट्स असतील, व्यक्ती ओळखायचं वगैरे. सो ग्रुप सी एक्झामची ही गोष्ट असते की 1 लाइनर टाईप क्वेश्चन असतात, फिल इन द ब्लँक सारखे. सो तुम्हाला बघितल्या बघितल्या क्वेश्चन समजतो की हा येतंय किंवा नाही येत, या 2च गोष्टी असतात. त्यावेळेस काहीतरी सॉल्व्ह करता येतं आपल्याला, 50-50 पर्यंत पोहोचता येतं तुमचं जे नॉलेज आहे ते वापरून. पण हे फक्त लक्षात ठेवायचं की 10 प्रश्न येणार आहेत हिस्ट्रीवर, ठीक आहे. आणि ते आपण जे 5 वर्षाचे पेपर जे बघितले त्यामध्ये एरिया जो आहे तो प्रेडिक्टेबल आहे खूप, म्हणजे कोणत्या एरियावर प्रश्न विचारले जातील. साधारणतः मॉडर्न हिस्ट्री जे आहे, म्हणजे ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले तेव्हापासून ते आपल्याला स्वातंत्र्य मिळालं समजा. ब्रिटिश कधी आले, 1600च्या दरम्यान आले, आणि 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. तर हा जो पिरियड आहे इतिहासाचा, याच्यावरच क्वेश्चन तुमचे विचारले जाणार. कारण इतिहास तसा बघायला गेला तर खूप जुना आहे आपलं. इसवी सनच्या पूर्व आधी हडप्पा संस्कृती वगैरे, 1-1.5 हजार वर्ष वगैरे. पण ते प्रश्न तुम्हाला ग्रुप सी ला विचारले नाही जात, ते युपीएससी ला विचारले जातात, ग्रुप ए ला विचारले जातात. पण ग्रुप सी मध्ये ते प्रश्न विचारले जात नाहीत. सो या काही गोष्टी बेसिक लक्षात ठेवायच्या. ते काही जणांना मी ऍडमिट करतोय ग्रुपमध्ये, सो जस्ट अ सेकंड. समजा काही जणांना जॉईन नाही होता आलं तर मी व्हिडिओ रेकॉर्डिंग शेअर करेन याचं. Because काही जणांच्या मेल आयडी मध्ये मे बी सम स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे असल्या तर मग ते प्रॉब्लेम होतो.
आवाज येतोय सगळ्यांना? एकदा कन्फर्म कर. कुणी एकानं माईक चालू करून येस वगैरे म्हणलं तरी चालेल. येतोय सर. ठीक आहे. बोला, म्हणजे विचारल्यावर बोला कुणीतरी, नाहीतर असं नको व्हायला की कसं आहे, माझ्या समोर एक पांढरी स्क्रीन आहे, सो मला दिसत नाहीये कोण आहे जॉईन वगैरे. लॅपटॉप मध्ये चालू आहे पलीकडे, बट ते आता दोन्ही ऍट अ टाइम बघणं पॉसिबल नाही थोडं. ओके, सो स्टार्ट करू आपण. मी बेसिक जी इन्फॉर्मेशन सांगितली की हे बघा, हिस्ट्री खूप आपली वास्ट आहे. आपल्याला म्हणजे मानवाचा जो इतिहास आहे अश्मयुगीन, तुम्ही हिस्ट्रीच्या बुक्स मध्ये बघितलं असेल, स्टोन टूल वापरण्यापासून ते जंगलात राहण्यापासून शिकार करण्यापासून खूप जुना इतिहास आहे. पण आपल्याला परीक्षेसाठी कोणता विचारला जातो, तर ब्रिटिश जेव्हा भारतात आले, त्यांनी भारतावर सत्ता काबीज केली आणि आपण त्यांच्या विरुद्ध लढा दिला, आणि त्या दरम्यान ज्या सगळ्या घडामोडी झाल्या, तो इतिहास तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. फक्त 10 क्वेश्चन्स येतात त्याच्यावर. त्यातले मोस्ट ऑफ दी 5-6 क्वेश्चन जे असतात ते महाराष्ट्रात स्पेसिफिक असतात. जस्ट अ सेकंड. ऑडिओ ब्रेक होतोय सर. एकच मिनिट. आता येतोय का? हो सर, आता येतोय. ओके, जस्ट अ सेकंड. तो हे बघा, 10 क्वेश्चन जे विचारले जाणार तुम्हाला, त्यातले 5 जे क्वेश्चन्स असणार ते महाराष्ट्राचा जो इतिहास आहे पर्टिक्युलर, म्हणजे महाराष्ट्रातले जे समाज सुधारक आहेत त्यांच्याशी रिलेटेड प्रश्न असतात 5. आणि 5 जे क्वेश्चन्स असतील ते इन जनरल भारताचा जो इतिहास होता, स्वातंत्र्य लढा, म्हणजे फॉर एक्झाम्पल गांधीजी असतील, सुभाषचंद्र बोस असतील, जवाहरलाल नेहरू असतील, त्यांच्या अराउंड, किंवा ब्रिटिशर्स जे होते त्यांच्या पॉलिसीज काय होत्या, त्यांनी कशा प्रकारे आपल्यावर राज्य केलं वगैरे, त्याच्या संदर्भात 5 प्रश्न असतात. सो 10 प्रश्नापैकी 5 प्रश्न जे असतील ते इझी लेवलचे असतील आणि 5 जे असतील ते थोडेसे मीडियम टू टफ लेवलचे असतात. आपलं टार्गेट काय ठेवायचं एक्झाम मध्ये, 10 पैकी तुम्हाला 6 जरी प्रश्न बरोबर आले, 6 ते 7, तरी आपला जो पर्पज आहे तो सॉल्व्ह झाला. ठीक आहे. सो आता आपण स्टार्ट करूया. मॉडर्न हिस्ट्रीमध्ये जे मेन एरियाज आहेत त्यातला आवाज येते ना सगळ्यांना? लास्ट एकदा कन्फर्म करतो. येस सर. हो सर, येतोय. ओके, ठीक आहे. सो हे बघा, ब्रिटिशर्स जेव्हा भारतात आले, आता त्याच्या आधी हे बघा, ब्रिटिशर्स जे आहे ते व्यापारासाठी आले होते. तुम्ही थोडंफार असं कोण नसेल की त्याला काहीच हिस्ट्री माहित नाही, ब्रिटिश आलेले वगैरे माहित नाहीत, असं नसेल. ठीक आहे. तुम्ही शाळेमध्ये थोडस वाचलं असेल, आपण ब्रिटिशांसोबत स्वातंत्र्य लढा दिला वगैरे. सो ब्रिटिशर्स जे आले होते भारतात ते बेसिकली व्यापाराच्या दृष्टीने आले होते, कारण भारतामध्ये मसाले जे आहेत, स्पाइसेस, त्याचं उत्पादन जास्त व्हायचं. सो पहिल्यांदा ब्रिटिश आले नव्हते, तर त्यांच्या आधी युरोपमधले पोर्तुगीज जे आहेत, वास्को द गामा जे आहेत, ते पहिल्यांदा भारतात आले होते. आता हे असे फॅक्च्युअल क्वेश्चन्स विचारले जातात तुम्हाला एमपीएससी मध्ये, की वास्को द म्हणजे पहिल्यांदा कोण आलं होतं भारतात. फॉर एक्झाम्पल सगळ्यात बेसिक क्वेश्चन आहे, तर वास्को द गामा आलं होतं 1498 साली. ओके, म्हणजे ब्रिटिश यायच्या 100 वर्ष आधी पोर्तुगीजांचा हा वास्को द गामा आला होता, आणि हा समुद्राच्या मार्गाने आला होता. बेसिकली आफ्रिकेच्या जिथं केप ऑफ गुड होप जे आहे तिथं वळसा घालून साऊथ आफ्रिकेला तो आला होता. कालिकत या बंदरावर आला होता. आता कालिकत बेसिकली केरळमध्ये एक प्लेस आहे. कालिकत म्हणजे कलकत्ता वगैरे कन्फ्युज नाही व्हायचं, समजते सगळ्यांना? कालिकत जे आहे ते केरळमध्ये आहे, आणि तिथं त्यावेळेचा जो राजा होता झामोरिन म्हणून, त्यानं ते स्वागत केलं वगैरे, आणि त्याला खूप फायदा झाला या ट्रेड डील मधून. म्हणजे तो भारतात आला, भारतातून मसाले घेऊन तो युरोपमध्ये गेला, तिथं त्याला खूप जास्त प्रॉफिट झाला. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू मग युरोपियन्स त्यानं जो रस्ता सांगितला होता त्या रस्त्यानं भारतात यायला सुरुवात झाली. आता पोर्तुगीजांच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं, मेन गोष्ट, ते सगळ्यात पहिल्यांदा भारतात आले होते. युरोपियन्स जे आले त्यातले सगळ्यात पहिल्यांदा जे येणारे होते तो ते पोर्तुगीज. ठीक आहे. आता पोर्तुगाल वगैरे सगळ्यांना माहित असेल, रोनाल्डो वगैरे आहे त्या कंट्रीमधून. आता पोर्तुगीज जे होते ते बेसिकली कुठं होते, तर गोवा जे आहे आताचं, गोवा, दादरा नगर हवेली, दीव दमण या ठिकाणी होते पोर्तुगीज. आणि आणखी काही गोष्ट लक्षात ठेवायची पोर्तुगीजांच्या बाबतीत, तर सर्वात पहिल्यांदा आले होते ते, आणि सर्वात शेवटी ते गेले. म्हणजे ब्रिटिशांनंतर सुद्धा गोव्यावर ते होते. म्हणजे ब्रिटिश 1947 साली गेले, पण पोर्तुगीज आणखी 10-15 वर्ष होते भारतामध्ये. 1960 च्या दरम्यान त्यांना आपण
घालवलं. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आले होते पोर्तुगीज आणि सगळ्यात शेवटी गेलेत भारतातून, लक्षात ठेवायचे. आता त्यांच्यातलं मेन जो होतं अल्मिडा जो आहे, हे नाव फ्रान्सिस्को दी अल्मिडा, तो पहिला गव्हर्नर होता. म्हणजे तिकडून जे लोक यायचे त्यामध्ये गव्हर्नर वगैरे असायचे, म्हणजे कंपनीचा मालक आहे फॉर एक्झाम्पल तो. आणि म्हणजे तिथले जे राजे वगैरे असायचे ते त्यांना पैसे देऊन पाठवायचे ट्रेड करण्यासाठी, आणि जो फायदा होईल ते परत पैसे जे आहेत ते त्या म्हणजे फॉर एक्झाम्पल पोर्तुगीजचा राजा जो असेल त्याला ते द्यायचे. ठीक आहे. आणि त्यानंतर हे एक नाव आहे अल्बुकर्क म्हणून. अल्फॉन्सो अल्फॉन्सो, आता तुम्ही हापूस आंब्याचं नाव वगैरे ऐकलं असेल, तर अल्फॉन्सो दी अल्बुकर्क म्हणून एक होता. तर त्यानं गोवा जो आहे, आता विजापूर त्या काळात काय होतं, विजापूरचा आदिलशाह वगैरे होतं. म्हणजे आपल्या इथं जसं की शिवाजी महाराज वगैरे होते लॅटरच्या काळात, त्याच्या आधी मग आदिलशाही, निजामशाही या गोष्टी होत्या. तर अल्बुकर्कने काय केलं, गोवा जो आहे तो विजापूरच्या आदिलशाहकडून जिंकला होता 1510 मध्ये. या एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या फक्त. वास्को द गामा आला होता, तो पोर्तुगीज होता. 1498 साली आला कालिकत मध्ये. त्यानंतर कुठे होते पोर्तुगीज बेसिकली, गोवा, दादरा नगर हवेली आणि दीव दमण या ठिकाणी होते. सगळ्यात पहिल्यांदा आले आणि सगळ्यात शेवटी गेले पोर्तुगीज. आणि हा जो आहे अल्फॉन्सो दी अल्बुकर्क याने गोवा जिंकला होता विजापूरच्या आदिलशाहकडून. आणि अल्मिडा जो होता तो पहिला गव्हर्नर होता. सगळ्यांना समजतंय काय सांगतो? येस नो? हो सर. ओके. सो या बेसिक या चारच गोष्टी. आता पोर्तुगीजांवर प्रश्न आलेले नाहीत कधी, पण आला समजा एखादा किरकोळ क्वेश्चन तर या चार गोष्टीवरच येईल, तो हँडल करायचा. आता त्यानंतर डच आले होते. पण हे बघा, डच जे आहेत ब्रिटिश सोडून बाकी कोणते जास्त महत्वाचे नाहीयेत, कारण ब्रिटिशांनी सगळ्यांना हरवलं होतं युद्धामध्ये. आणि त्यामुळे सगळे जे आहेत ते म्हणजे एकतर तिथं एखाद्या लिमिटेड क्षेत्रापुरते राहिले भारतामध्ये, नाहीतर दुसऱ्या देशामध्ये ते गेले, इंडोनेशिया सारख्या ठिकाणी. तो डच 2 नंबरला आले होते. त्यानंतर ब्रिटिशांनी त्यांचा पराभव केला. बेदाराची लढाई झाली होती ब्रिटिश आणि डच मध्ये. फक्त लक्षात ठेवायचं की प्रश्न काय येतो तुम्हाला एक्झाम मध्ये, बॅटल ऑफ बेदारा हॅपन बिटवीन डॅश, म्हणजे ब्रिटिश आणि कोणाच्या विरोधात झालं होतं. तो डचांच्या विरुद्ध झालं होतं. डच म्हणजे बेसिकली एक नेदरलँड्स म्हणून कंट्री आहे, तिथले आहेत ते. ठीक आहे. युरोपमध्ये एक कंट्री आहे, तिथले आहेत. आणि मग ते भारतात नाही जास्त राहिले. मछलीपट्टणम म्हणून आहे आंध्र प्रदेशच्या तिथं, तिथं त्यांनी फॅक्टरीज उभ्या केल्या होत्या. आणि त्यानंतर मग ते इंडोनेशियामध्ये निघून गेले हरल्यानंतर. त्यानंतर ब्रिटिश आले. आता ब्रिटिशांचं हे डिटेलमध्ये सांगतो नंतर. ब्रिटिशांनंतर डेन्स आले होते, डेन्मार्क मधील आहे ते. ते पण जास्त वेळ नव्हते भारतामध्ये, म्हणजे थोड्याशा फॅक्टरीज एस्टॅब्लिश केल्या त्यांनी, आणि नंतर ते त्या क्षेत्रापुरतेच लिमिटेड राहिले. आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते फ्रेंच आले होते. फ्रान्स जो आहे कंट्री, त्याचे जे लोक होते ते आले होते. आता फ्रेंचला पण ब्रिटिशांनी हरवलं होतं लगेच, म्हणजे बॅटल ऑफ, आता लक्षात काय ठेवायचं फ्रेंचच्या बाबतीत, हे सगळ्यात शेवटी आले होते फ्रेंचचे जे होते ते. आणि ब्रिटिशांनी त्यांना बॅटल ऑफ वांडी वॉश म्हणून आहे, त्यांच्या 3 लढाई झाल्या होत्या. आता हे बघा, खूप जास्त हे हिस्ट्री वास्ट आहे. 3 लढाई झाल्या होत्या, त्यामध्ये ट्रिटीज होतात, म्हणजे एक जण जिंकणार एक जण हारणार, मग जिंकलेल्याला काय मिळणार, हारलेल्याला काय करायचं वगैरे, या सगळ्या गोष्टी असतात. सो हे तुम्हाला विचारलं जात नाही का एक्झाम मध्ये. लक्षात काय ठेवायचा, सिक्वेन्स लक्षात ठेवायचा, पहिल्यांदा कोण आलं, शेवटी कोण आलं. आणि फ्रेंच जे होतं त्यांना पण ब्रिटिशांनी हरवलं होतं युद्धामध्ये. कोणत्या युद्धामध्ये हरवलं होतं, तर बॅटल ऑफ वॅन्डी वॉश म्हणून आहे, 1760 मध्ये झालं होतं युद्ध. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. आता मेन जे आहे ब्रिटिश, की जे भारतामध्ये आले आणि त्यांनी ऑलमोस्ट म्हणजे 1757 साली प्लासीची लढाई झाली, तिथून ऑलमोस्ट त्यांनी 200 वर्ष भारतावर राज्य केलं. तर त्यांची सुरुवात कुठून झाली, तर ती एक कंपनी म्हणून आली होती पहिल्यांदा, लक्षात ठेवा. जसं फॉर एक्झाम्पल रिलायन्स कंपनी आहे. ठीक आहे. त्यांनी काहीतरी दुसऱ्या देशात गेल्यात व्यवसाय करायला, मग तिथं व्यवसाय करायला गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं की बाबा इथले लोक जे आहेत ते आपापसातच खूप भांडतायत, आणि जर आपण थोडेसे प्रयत्न केले तर आपल्या कंपनीला जास्त प्रॉफिट होऊ शकतो. म्हणजे आपणच जर, आता एकतर सरकार सगळ्यात मोठं असतं एखाद्या क्षेत्रामध्ये, पण आपणच जर सरकार झालो तर सगळ्या गोष्टी फुकटात आपल्याला मिळतील, टॅक्स द्यावा लागणार नाही कोणाला, प्रॉफिट सगळं आपलाच होईल, हे त्यांच्या लक्षात आलं. सो सुरुवात कुठून झाली, ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ही एक कंपनी होती बेसिकली, ती 1599 मध्ये स्थापन झाली. ठीक आहे.
आणि ब्रिटिशची जी राणी होती एलिझाबेथ वन, हिनं 1600 मध्ये या कंपनीला अधिकार दिले की तुम्ही इंडियामध्ये जावा आणि तिथून जो प्रॉफिट होईल तो म्हणजे जास्त कंपन्यांना पाठवलं नाही, तुम्ही जाऊन तिथं जेवढा प्रॉफिट होईल त्यातला काही हिस्सा म्हणजे तिथल्या गव्हर्नमेंटला द्यायचा आणि बाकी तुम्ही ठेवा. अशा प्रकारे कंपनी स्थापन झाली. आणि त्यानंतर कॅप्टन विल्यम हॉकिन्स जो आहे हा, तो जहांगीरच्या कोर्टमध्ये गेला होता. आता हे नाव लक्षात ठेवा, हॉकिन्स, जसं की तुमचं कुकर जे असतात घरामध्ये त्याचा ब्रँड आहे हॉकिन्स, ठीक आहे. आणि जहांगीर कोण आहे? बेसिकली शहाजहान माहित आहे तुम्हाला? आवाज येतोय सगळ्यांना? हो सर. होय. शहाजहान हो, माहित आहे सगळ्यांना, ताजमहाल बांधलं होतं. सो त्याचे बेसिकली फादर हो आहेत सर. जहांगीर. सो त्याच्याकडून त्यांनी फरमान घेतलं होतं की बाबा आम्हाला फॅक्टरी एस्टॅब्लिश करू द्या. कुठं? सुरतमध्ये. आता सुरत कुठं आहे? बेसिकली गुजरातमध्ये आहे सुरत, ठीक आहे. सो 1613 मध्ये ब्रिटिशांनी पहिली फॅक्टरी एस्टॅब्लिश केली. आता फॅक्टरी म्हणजे काय? ब्रिटिश बेसिकली ट्रेडिंगसाठी आले होते, म्हणजे आपल्याकडून काही गोष्टी खरेदी करणार ते आणि त्यांच्या देशामध्ये जाऊन विकणार, मसाले वगैरे खरेदी करणार, दुसऱ्या काही गोष्टी असतील ते खरेदी करणार आणि ते तिकडे विकणार. मग त्याच्यामध्ये ते प्रॉफिट कमवायचे बेसिकली. सो पहिली फॅक्टरी 1613, या गोष्टी विचारल्या जातात, ठीक आहे. प्रिव्हियस इयर मध्ये क्वेश्चन आले त्याच्यावर खूप सारे. विल्यम हॉकिन्स, जहांगीर लक्षात ठेवा कोणत्या राजाकडे गेले होते, तर मुघल जो राजा होता जहांगीर त्या काळातला. आता हे बघा, त्या काळात ना मुघलांचं साम्राज्य जे होतं ते खूप मोठं होतं, म्हणजे ऑलमोस्ट भारत जो आहे, साऊथ इंडिया सोडलं तर आता सध्याचं पाकिस्तान आणि पूर्ण महाराष्ट्राच्या वरचा भाग आणि मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगाल, हे सगळं ब्रिटिशांच्या अंडर होतं, ठीक आहे. सॉरी, मुघलांच्या अंडर होतं. जस्ट अ सेकंड. ओके. सो मुघलांचे म्हणजे कारण काय आहे, त्यावेळेस म्हणजे अकबर वगैरे जे होते, त्यानंतर बाबर, मुघलांच्या आधी सत्ता गेली होती बेसिकली. आणि शिवाजी महाराज वगैरे जे आहेत ते नंतर त्यांचा राईज झाला. सो त्या काळात मुघल जे आहेत ते भारतात बऱ्यापैकी सत्ता होती त्यांची. सो त्यांच्याकडूनच त्यांनी बऱ्यापैकी सवलती मिळवल्या. त्यानंतर मग दुसरे एक आहेत ब्रिटिशर, थॉमस रो म्हणून. यांनी पण जहांगीरकडून पूर्ण मुघल साम्राज्यात व्यापारासाठी सवलती मिळवल्या. फरमान म्हणजे काय? बेसिकली तुम्ही व्यवसाय करताय, तुम्हाला टॅक्स वगैरे कमी लागेल किंवा जो प्रॉफिट होतोय त्याच्यातला कमी हिस्सा तुम्ही मुघलांना द्याल वगैरे, या सवलती त्यांनी मिळवल्या 1615 मध्ये. आणि त्यानंतर सगळ्यात आता हे कलकत्ता वगैरे जे आत्ताचं शहर आहे बेसिकली, वेस्ट बेंगॉलची राजधानी जी आहे कलकत्ता, ते त्या काळात 3 गावं होती, सुतानुती, कालिकाता आणि गोविंदपूर. या 3 गावांचं म्हणजे हे बघा, आत्ताचं जे वेस्ट बेंगॉल आहे आणि बांगलादेश वगैरे जो आहे आता सध्या, त्या काळी हे सगळं एकच होतं. म्हणजे बांगलादेश नंतर जेव्हा फाळणी झाली भारताची 1947 साली, तेव्हा बांगलादेश अस्तित्वात आला, ईस्ट पाकिस्तान म्हणून. त्याच्या आधी सगळा हा एकच रिजन होता. सो त्या काळात म्हणजे बंगाल हा जो रिजन होता तो ऍग्रिकल्चरच्या दृष्टीनं खूप जास्त प्रोडक्टिव्ह होतं. सो तिथं पहिल्यांदा ब्रिटिशांनी जास्त सत्तेकडे लक्ष दिलं. म्हणजे इवन कलकत्ता जी होती 1911 पर्यंत भारताची राजधानी होती कलकत्ता. 1911 साली ती राजधानी दिल्लीला हलवण्यात आली. हे नंतर खाली बघू आपण. सो कलकत्ता इम्पॉर्टंट आहे हिस्ट्रीच्या दृष्टीने, लक्षात ठेवायचं. रवींद्रनाथ टागोर जे आहेत किंवा सुभाषचंद्र बोस जे आहेत ते सगळे कलकत्ता रिजन मधले आहेत, बेंगॉल रिजन मधले, ठीक आहे. स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये त्या क्षेत्राचं स्थान खूप जास्त महत्वाचं आहे. त्यानंतर फोर्ट विल्यम जो आहे तो 1700 मध्ये उभारला. हे परत खाली आहेच डिटेलमध्ये. फोर्ट बांधला म्हणजे काय, तिथं त्यांनी किल्ला तयार केला बेसिकली. स्वतःची पॉवर जी आहे ती कन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न केला. कारण त्या काळात एखादा राजा आहे फॉर एक्झाम्पल, त्या राजाच्या राज्यात तुम्ही स्वतःचा किल्ला बांधणे बाहेरच्या देशात नेऊन, ही मोठी गोष्ट होती. त्यांनी हळूहळू या गोष्टी सुरू केल्या होत्या. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट झाली ती 1717 मध्ये. आता हे बघा, औरंगजेब होतं शेवटचा मुघल एम्परर की जो पॉवरफुल होतं. त्यानंतर मुघल एम्परर जे होते ते वीक होत गेले, कारण खूप सारे रिजनल पॉवर जे आहेत ते राईज झाल्या, ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये असेल, वरती शीख असेल, त्यानंतर बंगालमध्ये असतील, निजाम असतील. त्यामुळे त्यानंतर औरंगजेबानंतर मुघलांचं साम्राज्य जे आहे ते एकदम स्प्लिट झालं छोट्या छोट्या फ्रॅक्शन्स मध्ये. आता त्यानंतर जे मुघलांचे वीक राजे आले होते त्यामध्ये फारुख सियार हा एक राजा होता. आता हे बघा, हे जे आहे मराठी ट्रान्सलेशन हे थोडंसं
स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे असू शकतील. सो इंग्लिश पण रेफर करा थोडंसं. म्हणजे इंग्लिश ओरिजिनल आहे, त्याचं कन्व्हर्जन केलं बेसिकली इथं. फारुख सियार हा जो राजा होता मुघलांचा, त्याच्याकडून ब्रिटिशांनी फरमान मिळवलं पूर्ण भारतामध्ये ट्रेडिंग करायचं. ठीक आहे, त्याला मॅग्ना कार्टा म्हणतात. म्हणजे बेसिकली काय आहे, की ब्रिटिशांना पूर्ण भारतामध्ये फ्रीली ट्रेड करता यावा. त्यांचं ते करन्सी म्हणजे नोटा छापायची परवानगी दिली त्यांना, की तुम्ही नोटा छापा, तुम्ही व्यवहार करा. म्हणजे सगळा कारभार जो आहे बेसिकली त्यांनी फ्रीमध्ये ब्रिटिशांच्या ह्याच्यात देऊन टाकला आणि ब्रिटिशांनी त्याला पैसे दिले बेसिकली त्या काळात. सो फारुख सियारच्या काळात हे नुकसान झालं खूप मोठं, आणि जेणेकरून नंतर मग ब्रिटिशांनी कब्जा केला हळूहळू भारतावर. सो ही एक गोष्ट खूप विचारली जाते. 1717 मध्ये मॅग्ना कार्टा ज्याला म्हणतात, की फारुख सियारनं ब्रिटिशांना खूप साऱ्या सवलती दिल्या, जेणेकरून भविष्यात ब्रिटिशांकडे खूप जास्त ताकद आली, रेव्हेन्यू गोळा करायची ताकद आली आणि त्यांची सत्ता जी आहे ती स्ट्रॉंग झाली. आता सगळ्यात पहिली जी लढाई झाली होती ब्रिटिशांची भारतीयांविरुद्ध, ती प्लासीची लढाई होती. 1757 मध्ये झाली होती. बेसिकली काय आहे, बंगालचा जो नवाब होता, आता मी सांगितलं मगाशी बंगाल रिजन जो आहे तो खूप महत्वाचा आहे. बंगालचा नवाब जो होता सिराज उद्दौला, हे नाव लक्षात ठेवा, सिराज उद्दौला. आता त्याला लक्षात आलं की बाबा ब्रिटिश जे आहेत हे व्यापार सोडून खूप जास्त वेगळ्याच गोष्टी चालल्यात, मनमानी कारभार चाललाय यांचा, मी राजा आहे तरी माझी काय परमिशन घेणं झाल्यात हे. त्यामुळे त्यानं काय ठरवलं की बाबा ब्रिटिशांचे, आता यात खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ब्लॅक होल ट्रॅजेडी वगैरे, की ब्रिटिशांना त्यानं एका तिथल्या सैनिकांना हरवलं आणि एका रूम मध्ये बंद केलं, मग त्यामध्ये ब्रिटिश सैनिक मारले गेले खूप जास्त. हे ब्रिटिशांतर्फे सांगितलं जातं की आम्ही का बाबा युद्ध केलं म्हणून. पण मॉरल ऑफ द हे काय स्टोरी पूर्ण, की सिराज उद्दौलाला समजलं होतं की बाबा ब्रिटिश जे आहेत ते व्यापार करत नाहीयेत, तर त्यांचा हळूहळू कब्जा घ्यायचा चाललाय त्याच्या साम्राज्यावर. सो त्यानं युद्ध करायचं ठरवलं. पण या युद्धात प्रॉब्लेम काय झाला, की त्याचा जो वजीर होता, म्हणजे युद्ध लढायचं झालं तर एक सेनापती वगैरे असतो, तो सेनापतीलाच ब्रिटिशांनी मॅनेज केलं. मीर कासिम जो होता खाली, हा त्यालाच मॅनेज केलं बेसिकली, की बाबा तू आमच्या साईडनं हो. मग हे युद्ध जे आहे बेसिकली प्लासीचं, हे युद्ध झालंच नाही ऍक्च्युली. म्हणजे ह्याला फसवून, सिराज उद्दौलाला फसवून बेसिकली त्याचा वध करण्यात आला तिथं. युद्ध झालंच नाही आणि ब्रिटिशांनी हे जिंकलं वेगळ्या पद्धतीनं. सो प्लासीची लढाई सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट होती, म्हणजे स्टार्टिंग पॉइंट होतं. आणि त्यानंतर नेक्स्ट जी लढाई झाली ती बक्सरची लढाई झाली 7 वर्षानंतर. आता यामध्ये काय झालं, प्लासीची लढाई तरी बाबा झालं नव्हतं युद्ध काही, त्या सिराज उद्दौलाला फसवून हरवलं होतं. पण पुढच्या युद्धात काय झालं 7 वर्षानंतर, तर मीर कासिम जो होता तो बंगालचा बेसिकली नवाब होता. त्यानंतर शुजा उद्दौला जो आहे, आता ही नावं जे आहेत, सिराज उद्दौला, शुजा उद्दौला, मीर कासिम. आता अवध म्हणजे काय, आत्ताचं हे उत्तर प्रदेश मधलं लखनौ जे आहे ते आधीच्या काळात अवध म्हणायचं त्याला. त्यानंतर शहा आलम दुसरा, मुघल सम्राट. म्हणजे काय, जसं की औरंगजेब होता, त्यानंतर जे मुघलचे जे फारुख सियार वगैरे राजे आले, त्यानंतर शाह आलम जो होता तो त्या काळी मुघलांचा सम्राट होता. सो या तिघांनी मिळून ब्रिटिशांविरुद्ध युद्ध करायचं ठरवलं. आणि ब्रिटिशांचा जो मेजर जनरल होता मुनरो म्हणून, हा जो आहे कॅप्टन मुनरो. आता हे मराठीमध्ये नावं थोडीशी हे झाल्यात, इंग्लिश मधली नावं रेफर करा, ठीक आहे. मुनरो आहे. सो यानं काय केलं, या तिघांना पण हरवलं एकट्यानंच. मग त्याला कळालं की बाबा हे एवढे मोठे राजे आपल्या विरुद्ध लढतायत, आपण किरकोळ आहोत तरी हे हरतायत. कारण हरण्याची खूप कारणं होती. ब्रिटिशांकडे बंदुका होत्या, आपले लोक तलवारीनं लढायचे, ठीक आहे, ते घोड्यातनं हे करायचे, आपले लोक हत्तीवरनं वगैरे असायचे. सो खूप सारे रिझन्स आहेत. डिसिप्लिन नव्हता, ट्रेनिंग नव्हतं. सो या गोष्टींमुळं हे हरले सगळे. आणि ब्रिटिशांनी, म्हणजे प्लासीची लढाई जी होती ती सुरुवात होती फक्त, आणि मेन जे झालं बक्सरची लढाई, त्यामध्ये ब्रिटिशांनी बंगाल रिजन मध्ये पूर्ण ताबा मिळवला. इथपर्यंत समजते सगळ्यांना काय सांगतं? येस नो? हो सर. हा, म्हणजे हे फक्त लक्षात ठेवा, बक्सर आणि प्लासीची लढाई, कारण इथून सुरुवात झाली ब्रिटिशांचं जे साम्राज्य भारतावर पूर्ण पसरलं त्यासाठी. ओके, आता हे बघा, हे 1714, आता 1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली होती. म्हणजे मराठे जे होते त्यांचा पराभव झाला होता बेसिकली तिसऱ्या युद्धात पानिपतच्या. अहमद शाह अब्दाली जो आहे अफगाणिस्तान साईडचं, त्याच्या विरुद्ध खूप मोठं युद्ध झालं होतं मराठ्यांचं, आणि मराठ्यांचा पराभव झाला होता त्या युद्धामध्ये. आणि त्यामुळे मराठ्यांची सत्ता जी आहे ती पण डिक्लाईन सुरू झाला होता त्या पिरियडमध्ये.
आणि त्याच्यानंतर हे झालंय 1764 मध्ये. ठीक आहे. आता हे बघा, एक एक करून आपण काय आता बघायचं, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, तुम्हाला थोडंफार बेसिक समजलं किंवा ब्रिटिश आले होते, त्यांनी एक एक करून सगळ्यांना हरवलं भारतामध्ये. म्हणजे जेवढे जेवढे राजे होते ना, मराठी असतील, त्यानंतर म्हैसूर जे आहे खाली कर्नाटकामध्ये, तिथं हैदर अली आणि टिपू सुलतान होते, त्याला हरवलं. त्यानंतर निजाम जो होता हैदराबादचा, त्याला पण त्यांनी म्हणजे वेगवेगळ्या पॉलिसी करून बाबा त्याला पण आपल्या साम्राज्यात घेतलं. शीख जे होते रणजित सिंग वगैरे, त्यांना पण हरवलं. बंगालमध्ये तर आता आपण बघितलंच, त्यांना हरवलं होतं वरती. सो एक एक करून सगळ्यांना त्यांनी युद्धामध्ये हरवलं. ठीक आहे. आणि त्यांचे हरवणारे जे पॉलिसी मेकर्स होते, म्हणजे त्यांचे जे गव्हर्नर्स वगैरे, गव्हर्नर म्हणायचे बेसिकली. आता त्या काळात 3 रिजन महत्वाचे होते, लक्षात घ्या. पहिलं होतं कलकत्ता, त्यानंतर होतं बॉम्बे, आणि म्हणजे आत्ताची जी मुंबई आहे आपलं ते, आणि तिसरं होतं मद्रास म्हणजे चेन्नई जे आहे ते. हे 3 रिजन जे आहेत, कोणते 3 रिजन? कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास. हे 3 रिजन जे होते तिथे गव्हर्नर असायचे ब्रिटिशांचे. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी होती ना, त्याचे जे मेन हेडक्वार्टर्स होते ते या 3 ठिकाणी होते. आणि त्या ठिकाणी जे मेन ऑफिसर असायचे कंपनीचे, त्यांना बेसिकली गव्हर्नर म्हणायचे. आता काय झालं, बंगाल जो होता तो मी सांगितलं मगाशी की स्ट्रॉंग रिजन होता. सो आता पहिला जो होता बंगालचा गव्हर्नर जनरल जो होता, रॉबर्ट क्लाइव्ह होता. रॉबर्ट क्लाइव्ह. म्हणजे मगाशी जे युद्ध झालं बक्सारचं वगैरे, ते जिंकण्यामध्ये याचा सगळ्यात मोठा रोल होता. आता ते युद्ध झालं, ब्रिटिशांची सत्ता एस्टॅब्लिश झाली तिथं. त्यानंतर पहिला जो आता गव्हर्नर जनरल जो होता, म्हणजे कायदे वगैरे ब्रिटिशांनी आता सुरू केले भारतामध्ये लागू करायला, की कसा आपल्याला सत्तेचा विस्तार करता येईल भारतामध्ये, आणि कसा जास्तीत जास्त रेव्हेन्यू जो आहे तो गोळा करता येईल भारतामधून. सो पहिला जो होता ब्रिटिश गव्हर्नर जनरल म्हणतात त्याला. हे बघा, बंगालचा जो गव्हर्नर जनरल आहे तो पहिला जो होता तो होता वॉरेन हास्टिंग्स. म्हणजे काही मी ज्या गोष्टी सांगणार आता, हे बघ खूप सारे आहेत, 15-20 जण आहेत टोटल. त्यातले 5 ते 6 जण खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, कारण त्यांच्या काळामध्ये खूप जास्त गोष्टी झाल्या होत्या. सो त्यातला सगळ्यात महत्वाचा हा आहे. पहिला होता हा गव्हर्नर जनरल. त्याच्या काळामध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट आला 1773चा पहिला. त्यानंतर पिट्स इंडिया ऍक्ट आला. म्हणजे हे कायदे होते बेसिकली भारतावर राज्य कशा प्रकारे करता येईल, आणि कोणत्या गोष्टी भारतीयांना द्यायच्या, कोणत्या आपल्याकडे ठेवायचं, याच्या संदर्भात होतं. सो ज्या मी सांगतोय आता, यात खूप जास्त गोष्टी दिल्यात, त्यातल्या महत्वाच्या गोष्टी सांगतो की 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, पिट्स इंडिया ऍक्ट त्याच्या काळात आला. त्यानंतर मराठ्यांसोबतचं पहिलं युद्ध जे झालं होतं, मी मगाशी सांगितलं की बाबा प्रत्येकाला ब्रिटिशांनी युद्धामध्ये हरवलं, पण असं नाही की एकाच युद्धामध्ये ब्रिटिश जिंकले आणि आपण हारलो. मराठ्यांसोबत ब्रिटिशांची 3 वेळा युद्ध झाली होती. म्हैसूर सोबत म्हणजे कर्नाटकात टिपू सुलतान वगैरे जो आहे त्याच्यासोबत 4 युद्ध झाली होती ब्रिटिशांची. आता काय व्हायचं बेसिकली, जेव्हा ब्रिटिश हारायचे ना युद्धात, त्यावेळेस ते हळूच माघार घ्यायचे, ट्रिटी करायचे, नाही नाही चुकलं आमचं, माफ करा एकदा. आणि परत ते काय करायचे, स्वतःची पॉवर कन्सोलिडेट करायचे आणि परत 5-10 वर्षानंतर पुन्हा युद्ध करायचे, जोपर्यंत ते जिंकत नाही तोपर्यंत. समजतंय? सो असं झालं की बाबा 3-4 वेळा युद्ध करून फायनली त्यांनी आपल्याला हरवलं, फोडा आणि राज्य करा अशा नीती वगैरे वापरून. सो मराठ्यांसोबतचं पहिलं युद्ध झालं होतं त्या काळात. हे असं विचारलं जातं की फर्स्ट अँग्लो मराठा वॉर हॅपन ड्युरिंग द गव्हर्नरशिप ऑफ कोणाच्या काळात झालं होतं. ठीक आहे. सो पहिलं मराठा युद्ध झालं होतं वॉरेन हास्टिंगच्या काळात. ठीक आहे. आणि दुसरं म्हैसूर युद्ध झालं होतं याच्या काळात. म्हैसूर सोबत मी सांगितलं 4 युद्ध झाले होते त्यांचे दर 10 वर्षानं. त्यातलं दुसरं जे आहे ते याच्या काळात झालं होतं, आणि पहिलं जे आहे ते क्लाईव्हच्या काळात झालं होतं, हा जो नाव सांगितलं मी त्याच्या काळात. त्यानंतर आता हे हे पण लक्षात ठेवा खाली, विल्यम जोन्स जे आहेत, सर विल्यम जोन्स यांनी 1784 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालची स्थापना केली. म्हणजे अशा ऑर्गनायझेशन्स आहेत या फेमस, की ज्यामध्ये म्हणजे जसं आता आपल्या काही ऑर्गनायझेशन आहेत, समजा एमपीएससी आहे, युपीएससी आहे, किंवा फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया आहे, तशी एक सोसायटी एस्टॅब्लिश केली विल्यम जोन्सनं. ठीक आहे. त्यानंतर अभिजात शाकुंतलम हा जो ह्याचा आहे कालिदासांचा एक काव्य संग्रह आहे बेसिकली, त्याचं ट्रान्सलेशन केलं इंग्रजीमध्ये. त्यानंतर चार्ल्स विनकिन यांनी भगवद्गीतेचं ट्रान्सलेशन केलं. आता हे बघा, इथं भगवद्गीता आहे, पण ते चॅट जीपीटी मध्ये कन्वर्ट करताना हे टेक्स्ट जे आहे थोडंसं एरर येतं त्यामध्ये. सो ओरिजिनल इंग्लिश पण थोडंसं रेफर करा जर तुम्हाला
शब्दांमध्ये काही डाऊट असतील तर. सो वॉरन हास्टिंगच्या काळात काय लक्षात ठेवायचं, यातलं काही विचारलं म्हणजे सिम्पल वन लाईनर क्वेश्चन येतो की पहिलं मराठा युद्ध कोणाच्या काळात झालं होतं, किंवा एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणाच्या काळात झाली. ठीक आहे. पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल कोण होता, की ज्याच्या काळात रेग्युलेटिंग ऍक्ट आला. तर हे नाव लक्षात ठेवायचं आणि याचा कालावधी लक्षात ठेवायचं. 1772 ते 85 म्हणजे खूप जास्त वेळासाठी होता. ऑलमोस्ट 11 वर्ष होता हा. त्यानंतर दुसरा जो आहे हा, त्याच्यानंतर एकच मिनिट, 86 ते 93. ठीक आहे. लॉर्ड कॉर्नवॉलिस. आता हा पण खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. आता जे आपण युपीएससी वगैरे म्हणतो ना, युपीएससी परीक्षा घेते किंवा एमपीएससी वगैरे परीक्षा घेतात, तर याची सुरुवात जी आहे ती यानं केली होती बेसिकली त्या काळात 1786 मध्ये. सुरुवात केली म्हणजे काय, कंपनी जी होती ईस्ट इंडिया कंपनी ती व्यापारासाठी आली होती, पण त्याच्यामध्ये जे लोक रिक्रूट करणार, आता समजा तुमची कंपनी आहे तर तुम्ही आधी काय करत होते, हे ओळखीचा कोणतरी आहे त्याला घ्या कंपनीमध्ये असं. पण ह्यानं काय केली सुरुवात, की बाबा एक्झाम घ्यायची आणि जे हुशार लोक असतील ब्रिटन मधले त्यांना या कंपनीत घ्यायचं कामाला. सो त्या म्हणजे बेसिकली यानं युपीएससी सारखी स्पर्धा परीक्षा जी होती त्याची सुरुवात केली त्या काळामध्ये. सो हे याच्यावर क्वेश्चन येतो डेफिनेटली. म्हणजे जर क्वेश्चन विचारायचं झालं तर असं विचारतात, हु इज कॉल्ड द फादर ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन इंडिया. तर याचं नाव लक्षात ठेवायचं, कॉर्नवॉलिस. समजतंय का काय सांगतोय मी? यस नो? येस सर. समजतंय सर. हा, म्हणजे हे लक्षात ठेवा, जे हायलाइट केलं ना, असा क्वेश्चन वन लाईनर विचारतात की फादर ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस. सिव्हिल सर्व्हिसेस समजते, आता जे आपण एमपीएससी ची तयारी करतोय ना, बेसिकली ही एक स्पर्धा परीक्षा आहेत की बाबा टॅलेंटेड मुलांना सिलेक्ट करायचं आणि जॉब द्यायचं. तर त्याची सुरुवात बेसिकली यानं केली होती. ऑलमोस्ट आता हे 1786, खूप जुनं आहे. त्यानंतर तिसरं युद्ध झालं होतं म्हैसूरचं याच्या काळात, आणि परमनंट सेटलमेंट ही पद्धत लागू केली होती. आता याच्यामध्ये मी उद्या सांगेन हे तुम्हाला की परमनंट सेटलमेंट म्हणजे काय. बेसिकली शेतकरी जे होते त्या काळामध्ये त्यांच्याकडून जो कर वसूल केला जायचा, तर त्याची एक सिस्टीम होती हे, की जमीनदार वगैरे नेमायचे. जमीनदार म्हणजे आता आपल्या इकडे जमीनदार वगैरे नव्हतं तसं काय. सावकार फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहित असेल ऐकून, की सावकार काय करणार, लोकांकडून टॅक्स वसूल करणार, त्यांना पैसे देणार व्याजानं वगैरे. सो त्या काळात युपी बिहार साईडला जमीनदार वगैरे असायचे की जे शेतकऱ्यांकडून बाबा कर गोळा करायचे, पैसे दिले नाही तर त्यांची जमीन घेऊन टाकायचे वगैरे, अशा गोष्टी होत्या. सो ही पद्धत यांना सुरू केली. याच्यावर पण खूप वेळा प्रश्न आलाय की परमनंट सेटलमेंट जी सिस्टीम आहे ही सांगेन मी तुम्हाला उद्या डिटेलमध्ये. आता फक्त काय लक्षात ठेवा, परमनंट सेटलमेंट म्हणजे शेतकऱ्यांकडून जमीनदार लोक जे कर गोळा करायचे त्याची एक सिस्टीम होती. आणि ब्रिटिशांना काय पाहिजे होतं, बेसिकली भारतातून पैसा घेऊन जायचं होतं त्यांना ब्रिटनमध्ये. सो त्यांचा जास्तीत जास्त पैसा कसा गोळा करता येईल यासाठी ते प्रयत्न करायचे. सो यातून त्यांना पैसा मिळायचा खूप जास्त. सो ही नवीन सिस्टीम होती. ओके. त्यानंतर हे कॉर्नवॉलिस आणखी काय फेमस आहे माहितीये का, कॉर्नवॉलिस कोड म्हणतात. म्हणजे आत्ताचे आपले आयपीएस वगैरे, इंडियन पोलीस सर्व्हिस जे असते युपीएससी मधनं, त्याचं जे सिलेक्शन होतं, तर त्याचं जे पोलिसांची सिस्टीम आहे बाबा, की बाबा एसपी असतो जिल्ह्याच्या ठिकाणी, त्यानंतर डीवायएसपी असणार, त्यानंतर पीएसआय वगैरे असे, ही सिस्टीम पण यानं सुरू केली होती. कॉर्नवॉलिस कोड म्हणतात त्याला. म्हणजे पोलीस सिस्टीम मध्ये पण यानं रिफॉर्म आणले होते खूप सारे. आता दरोगा म्हणजे काय, आता जो एखादं पोलीस स्टेशन असतं त्याचा जो पीएसआय वगैरे जो असतो ना, त्याला दरोगा म्हणतात बेसिकली. तर ती व्यवस्था वगैरे पण यानं केलं. म्हणजे कॉर्नवॉलिसनं खूप साऱ्या गोष्टी केल्या होत्या. युपीएससी सारखी परीक्षा असेल, आता न्यायालयीन व्यवस्था जी आहे आपली, आता हे बघा, हे 200-300 वर्षापूर्वी न्यायालय वगैरे काय नसायचे. सो त्यांनी त्यामध्ये सिस्टमॅटिक थोड्याशा गोष्टी आणल्या की बाबा धार्मिक काहीतरी प्रॉब्लेम असेल लोकांचा तर त्यासाठी वेगळं न्यायालय असणार, रेव्हेन्यूशी रिलेटेड असेल तर वेगळं न्यायालय असणार वगैरे. सो पोलीस, त्यानंतर म्हणजे आय एस जे म्हणतो आपण, आय एस बेसिकली कशासाठी असतात, कलेक्टर, लोकांकडून कर वगैरे वसूल करायचं व्यवस्थित आणि तो सरकारला पोहोचवायचं. सो आय एस, आय पी एस आणि ज्युडिशियल जे आहे आपले, याच्या संदर्भात यानं फाउंडेशनचं काम केलं होतं कॉर्नवॉलिसनं. आणि परमनंट सेटलमेंट सिस्टीम, ह्या 3-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. अरे बघा, हा जो तिसरा जो माणूस आहे याच्यानंतर आला, जॉन शोर. ठीक आहे, हा एवढा महत्वाचा नाहीये काय, कारण याच्या काळात काय झालं नाही एवढं महत्वाचं. म्हणजे याच्यावर प्रश्न विचारला जात नाही. मी जे सांगतोय की बाबा 20 जण जे आहेत ब्रिटिशर्स, त्यातले पहिले हे दोघं खूप महत्वाचे आहेत.
जॉन शोरनं काय नाही केलं, ही कायमधारा पद्धतीनं सुरू जी केली होती ना कॉर्नवॉलिसनं, ती लागू करण्यात त्यानं महत्वाची भूमिका बजावली वगैरे. आणि मराठा आणि निजाम, तर निजाम कुठे होते? हैदराबादमध्ये होते. तर त्यांच्यात जे युद्ध झालं होतं ते ह्याच्या काळात झालं होतं 1795. आता हे काही एवढं मोठी गोष्ट नाहीये. त्यानंतर हे बघा, हा जो आहे लॉर्ड वेलेस्ली, कधी आलाय बघा? 1798 ते 1805. म्हणजे 1800 हे जे टाइम आहे, यावेळेस हा होता वेलेस्ली. आता ह्याचं काय लक्षात ठेवायचं फक्त यानं, की ह्यानं किल्ला बांधला होता. मगाशी आपण बघितलं की फोर्ट विल्यम्स जो होता, फोर्ट विल्यम जो किल्ला बांधला होता ब्रिटिशांनी इथं बंगालमध्ये, इथं कुठेतरी आहे, 1700 मध्ये बांधला होता. आणि ह्यानं काय केलं वेलेस्लीनं, जे IAS लोक होते त्यांना ट्रेनिंग वगैरे देण्याचं काम सुरू केलं या किल्ल्यामध्ये, फोर्ट विल्यम्स मध्ये इथं. ठीक आहे. आणि परत ते बंद केलं नंतर काही वेळानंतर. आणि त्यानंतर ह्यानं दुसरी एक सिस्टीम सुरू केली होती, सबसिडरी अलायन्स. आता हे मी तुम्हाला सांगेन उद्याच्या लेक्चरमध्ये. सबसिडरी अलायन्स म्हणजे आता थोडक्यात सांगायचं झालं तर काय आहे हे बेसिकली, त्यावेळेचा समजा एखादा हैदराबाद मध्ये निजाम फॉर एक्झाम्पल राजा होता, सबसिडरी अलायन्स मध्ये ब्रिटिश काय करायचे की त्या राजाला सांगायचे की तुझं संरक्षण करण्यासाठी आम्ही ऍडव्हान्स फौज देतो तुला, आमच्याकडे रायफल आहेत, घोडे आहेत, सगळं आहे. सो तुझं रक्षण करतो आम्ही, त्या बदल्यात आमची जी सैन्य असणार त्याचा खर्च सगळा तू करायचा. आणि तू आमच्याशी सोडून आम्हाला न विचारता बाकी कोणाशी डायरेक्टली व्यवहार नाही करायचा. म्हणजे मराठी असतील त्यांच्याशी डायरेक्टली तू बोलायचं नाही. त्यांच्याशी बोलायचं असेल तर आमचा सल्ला घ्यायचा, आमचा एक अँबॅसिडर तुमच्या दरबारात ठेवायचा. ही जी सिस्टीम होती याला सबसिडरी अलायन्स म्हणतात, की ब्रिटिश स्वतःच्या फौजा त्या राजाला द्यायचे आणि त्या बदल्यात त्या राजाकडून कर घ्यायचे खूप जास्त, गावं घ्यायचे. ठीक आहे. सो हे याचा फायदा करून ब्रिटिशांनी खूप सारे राज्य बळकावली होती. सबसिडरी अलायन्स हे मी सांगेन उद्याच्या लेक्चरमध्ये आणखी डिटेलमध्ये थोडंसं. त्यानंतर मग काय झालं आणखी, स्वतःला हा काय म्हणायचं, बेंगॉल टायगर म्हणायचं. ठीक आहे. मी असा प्रश्न विचारला, हु ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड एज बेंगाल टायगर, सो हा विलेस्ली म्हणायचा स्वतःला तो. ओके. त्यानंतर हे 4 नंबरचं झालं. त्यानंतर लॉर्ड मिंटो फर्स्ट. आता फर्स्ट याचा अर्थ काय, प्रथम लिहिलं इथं. दुसरा पण आला होता नंतर 100 वर्षानंतर. सो हा पहिला होता. याच्या काळात काही जास्त एवढं महत्वाचं झालं नाही. सो हा एवढा महत्वाचा नाहीये हा. ठीक आहे, हा नाही महत्वाचा. त्यानंतर हा जॉन शोर जो बघितला आपण इथं, हा पण महत्वाचा नाहीये. त्यानंतर लॉर्ड हेस्टिंग्स. आता हे बघा इथं वरती होता वॉरेन हेस्टिंग्स, हा महत्वाचा आहे खूप जास्त. लॉर्ड हेस्टिंग्सच्या काळात काय झालं, नेपाळ बरोबर युद्ध झालं होतं. ठीक आहे. अँग्लो नेपाळ. आता युद्ध फक्त लक्षात का ठेवायचं, तुम्हाला सिंपल वन लाईनर क्वेश्चन विचारतात की ब्रिटिश आणि नेपाळ मधलं युद्ध कुणाच्या काळात झालं होतं, तर लॉर्ड हेस्टिंग्स हा वेगळा आहे, लॉर्ड नाव आहे याचं इथं पुढं, लॉर्ड. ठीक आहे. आणि हा कधी आला होता, 1813 मध्ये होतं. आणि युद्ध कधी झालं, 1814 ते 16च्या दरम्यान. आणि सुगोलीचा तह म्हणजे नेपाळ बरोबर युद्ध झालं आणि त्यांच्या बरोबर तह केला आपण की तुम्ही तिकडेच राहायचं वरती डोंगरात वगैरे असं. त्यानंतर मराठ्यांसोबत तिसरं युद्ध झालं होतं आणि मराठ्यांचं संपलं सगळं इथं. ठीक आहे. 1818 मध्ये, 1818 लक्षात ठेवा पिरियड. त्या काळात आता हे बघा, पहिल्यांदा शिवाजी महाराज होते, त्यानंतर संभाजी, आणि त्यानंतर मग भोसल्यांची गादी जी आहे ती सातारा कोल्हापूर पुरती मर्यादित राहिली. आणि त्यानंतर पेशवाई आली होती. बाजीराव पेशवे यांचा पिक्चर वगैरे बघितला असेल तुम्ही. तो पहिला बाजीराव पेशवा जो होता, ज्याच्यावर मूवी आला होता, हा एकदम म्हणजे पेशवे म्हणजे बेसिकली प्राईम मिनिस्टर सारखी पोस्ट होती, राजांचे पंतप्रतिनिधी वगैरे. आणि त्यानंतर हे खूप महत्वाचे झाले बाजीरावच्या काळामध्ये. आणि त्यानंतर मग ते सगळा कारभार बघायला लागले. यांचा पण पानिपत मध्ये पराभव झाला. मग मराठ्यांची सत्ता 4-5 ठिकाणी विखुरली गेली, नागपूर. त्यानंतर तुम्ही इंदोरला वगैरे होळकर ऐकलं असेल, गायकवाड आहेत गुजरातमध्ये, बरोडामध्ये. ठीक आहे. सो असे खूप साऱ्या ठिकाणी मराठ्यांचे साम्राज्य ते स्प्लिट झालं आणि एक एक करून ब्रिटिशांनी सगळ्यांना हरवलं. तर तिसरं मराठा युद्ध जे झालं होतं, 3 झाली होती युद्ध ब्रिटिशांची, ते तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांची सत्ता जी आहे ती संपली. लक्षात ठेवायचं. कोणाच्या काळात झालं होतं, लॉर्ड हेस्टिंगच्या काळात. आणि रयतवारी पद्धत जी आहे, आता रयतवारी म्हणजे काय बेसिकली, मगाशी मी सांगितलं, जमीनदार जे असायचे ते शेतकऱ्यांकडून कर वसूल करणार आणि ब्रिटिशांना देणार, त्याला परमनंट सेटलमेंट म्हणतात. आणि रयतवारी पद्धतीमध्ये काय असायचं, डायरेक्टली ब्रिटिश काय करायचे, जनतेकडूनच, रयतकडूनच काय करायचे, टॅक्स गोळा करायचे.
म्हणजे जमीनदार वगैरे नव्हते मध्ये, डायरेक्टली स्वतः ते टॅक्स घ्यायचे. याला रयतवारी पद्धत म्हणतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये, खाली कर्नाटकामध्ये, मद्रासमध्ये ही पद्धत होती, रयतवारी पद्धत. आणि युपी, बिहारमध्ये, ओडिसामध्ये परमनंट सेटलमेंट ही पद्धत होती. थोडंसं फास्ट सांगतोय मी, कारण हे काय मी परत सांगेन हे या रेव्हेन्यू सेटलमेंट. आणि हा नंतर आर्महेस जो आहे याचा कालावधी खूप 5 वर्षाचाच आहे. ब्रह्मदेश म्हणजे आत्ताचं म्यानमार जे आहे, मग जसं इथं सांगितलं, इथं नेपाळ बरोबर याच्या काळात युद्ध झालं, तर आर्मरेसच्या काळात कोणाबरोबर झालं तर सॉरी, आता जो म्यानमार आहे, ब्रह्मदेश म्हणतात त्याला, बर्मा, त्याच्यासोबत युद्ध झालं. आणि या अंडाबूचा तह जो आहे, आता हे सागोलीचं नेपाळ बरोबर झाला होता तह हा, आणि अंडाबूचा तह जो आहे तो म्यानमार सोबत झालाय. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन जर विचारला, अवघड कॅटेगरी मधला येतो हा क्वेश्चन ऍक्च्युली, कारण तुम्हाला आता पहिल्यांदा ऐकताय तेव्हाच अवघड वाटत असेल. आणि हे 20 लोकांचं कुणाशी कुणाबरोबर, आता हे बघा, हे सांगतो एवढंच लक्षात ठेवायचं, नाहीतर युद्ध कसं झालं, मग कुणी कुणाला हरवलं, त्याचे युट्यूबवर तास तासचे व्हिडिओ असतात, की कसं झालं युद्ध, कोण कुठे गेलं, काय गेलं, काही विचारत नाहीत एक्झाम मध्ये. कुणाच्या काळात युद्ध झालं होतं एवढंच फक्त लक्षात ठेवायचं, आणि कधी झालं होतं, कधी झालं होतं पण विचारत नाही तुम्हाला डेट्स वगैरे एवढं फॅक्च्युअल. त्या काळात गव्हर्नर कोण होता, आणि हा पण अवघड प्रश्न असतो, लक्षात घ्या युपीएससी मध्ये. मी जे सांगतोय तुम्हाला 5 अवघड येतील, पण लक्षात ठेवा हे दिलंय तुम्हाला, तर याच्या बाबतीत एकच गोष्ट लक्षात ठेवायची याची, की ब्रह्मदेश म्यानमार सोबत जे युद्ध झालं होतं ते याच्या काळात झालं होतं. सगळ्यांना आवाज ऐकू येतं? येस, नो? हो सर, येतोय. खूप जास्त फास्ट होत नाहीये ना? नाही सर, ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे कसं आहे बघा, हिस्ट्री खूप वास्ट आहे, आणि आपल्याला शॉर्ट ड्युरेशन मध्ये जर कम्प्लीट करायचं झालं ना, तर जेवढ्या मी गोष्टी सांगतो तेवढ्या लक्षात ठेवण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमचे काही डाऊट्स असतील ना तर ते नोट डाऊन करा, मी ऍट द एंड ऑफ सेशन हे घेईन सगळे. ठीक आहे. सो आता हे बघा, हे आमेज झाला 1828 पर्यंत इथं. आता त्यानंतर, आता हा जो आहे लॉर्ड विल्यम बेंटिक, वरती जे आहे इथं काय लिहिलंय बघा, बंगालचे गव्हर्नर जनरल. म्हणजे बंगालचा जो गव्हर्नर जनरल होता ना, 3 मोठ्या प्लेसेस मी सांगितलं तुम्हाला, बेंगॉल, मुंबई आणि मद्रास, हे 3 प्लेसेस होत्या जिथून ब्रिटिश कारभार बघायचे सगळा. त्यातला बंगालचा जो गव्हर्नर जनरल होता त्याच्याकडे जास्त पॉवर आली होती. आणि म्हणजे मुंबईचा समजा कोण असेल गव्हर्नर, किंवा मद्रासचा कोण गव्हर्नर असेल, त्यांना ह्याला सांगायचं, आणि हा ठरवणार सगळं मेन, बंगालचा जो गव्हर्नर होता तो. ठीक आहे. आता काय झालं परत, तर बंगालचा जो गव्हर्नर असायचा ना, आधी त्याला गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल म्हणायचे. आता त्याचं नाव परत बदलून काय केलं, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, म्हणजे इंडिया हा जो शब्द आहे तो यूज करायला सुरुवात केली. म्हणजे पूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल झाला तो. ठीक आहे. तर पहिला कोण होता असा की ज्याला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणलं जातं, तर तो होता लॉर्ड विल्यम बेंटिक. लक्षात ठेवायचंय, बेंटिक. ठीक आहे. हे असा क्वेश्चन विचारतात एमपीएससी मध्ये, की पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण होता, सिम्पल. तर तो कोण होता, लॉर्ड विल्यम बेंटिक. याच्या आधी बंगालचा म्हणायचे गव्हर्नर जनरल, पण नंतर त्यांनी भारताचा गव्हर्नर जनरल आहे असं म्हणायला सुरुवात केली. कुठल्या कायद्यानुसार, तर 1833चा कायदा त्यांनी काढला होता, चार्टर ऍक्ट, आणि त्याच्यात त्याला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया भारताचा. ठीक आहे. त्यानंतर आता हे काही चांगल्या गोष्टी केल्या होत्या, म्हणजे त्यांच्या सोयीसाठी केल्या होत्या, पण त्याचा फायदा आपल्यासाठी झाला. जसं की सती प्रथा बंद केली त्यानं. सती प्रथा म्हणजे समजतंय का, एखाद्या महिलेचा पती जेव्हा म्हणजे आधीच्या काळात काय होती बेसिकली, नवरा वारल्यानंतर ते जी महिला असेल तिला सती जावं लागायचं, म्हणजे त्या नवऱ्यासोबतच जाळलं जायचं तिला. तर ते बंद केली यानं. आणि राजा राम मोहन रॉय जे आहेत, हे भारतामधले ते फेमस पर्सनॅलिटी आहेत, त्यांनी यासाठी खूप काम केलं होतं. सो आता हे लक्षात ठेवा, हे विचारलं जातं खूप वेळा. एकतर पहिला गव्हर्नर जनरल आहे हा इंडियाचा, त्यानं सती प्रथा बंद केली, की बाबा जे महिलांचं म्हणजे बेसिकली त्यांची डेथ व्हायची, मिस्टरची डेथ झाल्यानंतर, तर ते बंद केलं. त्यानंतर ठगी म्हणजे काय बेसिकली, तर गुंड वगैरे जे असायचे गावात चोऱ्या करायचे वगैरे, त्याच्या विरोधात त्यानं कडक कायदे आणले. त्यानंतर मॅकॉले कमिटी एक होती शिक्षणासंदर्भात, उच्च शिक्षणासंदर्भात. तर आता पण आपल्या इथे असंच आहे बेसिकली,
ब्रिटिशांची पद्धत की लहानपणीचं जे एज्युकेशन असतं आपलं बेसिक ते मराठी भाषेमध्ये असेल, समजा 1ली ते 4थी, त्यानंतर 8वी ते 10वी समजा सेमी इंग्लिश असेल, आणि त्यानंतर तुमचा डिप्लोमा वगैरे जो असतो तो इंग्लिशमध्ये असतो. म्हणजे बेसिक स्टडी जो आहे तो व्हर्नॅक्युलर लँग्वेज म्हणतात त्याला. व्हर्नॅक्युलर व्हर्नॅक्युलर म्हणजे काय, मातृभाषा जी आहे तुमची लोकल लँग्वेज, त्यामध्ये बेसिक एज्युकेशन असणार तुमचं 5वी 10वी पर्यंत, आणि हायर स्टडी जो आहे तो इंग्लिशमध्ये असणार. ठीक आहे. तर हे मॅकॉले जे होते कमिटी, आता हे शिक्षणासंदर्भात आहे, नंतर आपण बघूया प्रत्येक कमिट्या वगैरे. तर इंग्रजी माध्यम जे आहे ते हायर एज्युकेशनसाठी होते, लक्षात ठेवायचं. म्हणजे पहिलीपासूनच त्या काळात मराठी शिकणं अवघड होतं, इंग्लिश कोणाला आलं नसतं पहिलीपासून. ठीक आहे. सो हे हायर एज्युकेशनसाठी यूज केलं जायचं इंग्लिश त्या काळात. त्यानंतर फिमेल इन्फेंटिसाइड म्हणजे लहान मुली ज्या आहेत बाबा, जसं की मुलगी जन्माला आली वगैरे तर तिची हत्या केली जायची. त्यानंतर चाइल्ड सॅक्रिफाईस याच्यावर त्यानं बंदी घातली बेसिकली. सो या काही चांगल्या गोष्टी केल्या त्यानं. फिमेल इन्फेंटिसाइडवर बंदी, चाइल्ड सॅक्रिफाईस, सती प्रथा, ठगी. सो या गोष्टी लक्षात ठेवायच्या. या चांगल्या गोष्टी कोणाच्या काळात झाल्यात, तर बेंटिकच्या काळात झाल्यात. ओके. सो त्याच्यानंतर दुसरा कोण होता गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, लॉर्ड मेटकाफे जो होता हा. आता ह्याच्या बाबतीत एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ह्यानं काय केलं होतं, त्या काळी न्यूजपेपर जे असायचे वर्तमानपत्र, तर त्याच्या काळात खूप जास्त सेन्सॉरशिप असायची. म्हणजे कारण काय त्यावेळेस मोबाईल, युट्यूब वगैरे काय नव्हतं. सो जी काय माहिती लोकांपर्यंत पोहोचायची ती न्यूजपेपरच्या माध्यमातूनच पोहोचायची. म्हणजे कुठं काय अन्याय झाला भारतीयांवर वगैरे, तर त्या काळातले न्यूजपेपर हे खूप महत्वाचे असायचे. आता सारखे फेक न्यूज वगैरे नसायचे काही त्या काळात. सो आणि ती जी बंधनं लादली होती आधीच्या गव्हर्नर्सने वगैरे, ती ह्यानं कमी केली. म्हणजे न्यूजपेपरला फ्रीडम त्यांना दिलं बेसिकली. न्यूजपेपरला फ्रीडम दिलं. तर म्हणून याला लिबरेटर ऑफ प्रेस म्हणतात. म्हणजे यांना वृत्तपत्र जे आहेत त्याचा स्वातंत्र्याचा जनक. म्हणजे ह्यांना बेसिकली न्यूजपेपरवर जी बंदी घातली होती आधीच्या गव्हर्नर्सने वगैरे, ती ह्यानं उठवली बेसिकली, आणि लोकांना आपले मत व्यक्त करायचं स्वातंत्र्य दिलं काही काळापुरतं. तो एवढं फक्त लक्षात ठेवायचं. न्यूजपेपरच्या संदर्भात काय आलं, न्यूजपेपर लिबरेटर ऑफ प्रेस हा शब्द लक्षात ठेवा. लिबरेटर ऑफ प्रेस, प्रेस म्हणजे प्रिंटिंग प्रेस जी असते आपली न्यूजपेपर छापायची, तर ते कोणी केलं, मेट कॅफेनं. आता हे मराठीमध्ये असं होतं काहीतरी नाव मेट काफ वगैरे, इंग्लिशमध्ये नाव एकदा वाचून घ्या, मेट कॅफे म्हणून आहे. ठीक आहे. सो एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवायची याच्या बाबतीत, मेट कॅफेनं काय केलं, प्रेसला फ्रीडम दिलं. त्यानंतर लॉर्ड ऑकलँड जे आहेत नेक्स्ट गव्हर्नर जनरल, त्याच्या काळात अफगाणिस्तान बरोबर युद्ध झालं होतं. सो हे याच्यावर प्रश्न विचारलाय ऑलरेडी एमपीएससी मध्ये. ठीक आहे. हे अफगाणिस्तान बरोबर युद्ध कोणाच्या काळात झालं होतं, सो कोणाच्या काळात झालं होतं, ऑकलँडच्या काळात झालं होतं. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे अफगाणिस्तान कधीच आपल्या बरोबर आला नाही भारतामध्ये. पाकिस्तान वगैरे सगळं आपण एकच होतो आधी 1947 आधी, पण अफगाणिस्तान सारखा सेपरेट असायचं तो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, ॲलन बरो वगैरे जो होता, यानं काही जास्त महत्वाचं काही झालं नाही याच्यामध्ये. गुलामगिरी बंद झाली वगैरे, एवढं फक्त लक्षात ठेवलं तरी चालेल, पण याच्यावर पण कधी प्रश्न विचारलेला नाही याच्या आधी. त्यानंतर नेक्स्ट जो होता हार्डिंगे वगैरे. आता याच्या काळात सिखांसोबत युद्ध झालं, जसं मराठ्यांसोबत झालं होतं, म्हैसूर सोबत झालं होतं, तसं सिख जे होते, सिख म्हणजे समजतंय का, पंजाबमध्ये जे लोक आहेत त्यांचं एक सेपरेट क्लॅन होतं, तर त्यांच्यासोबत युद्ध झालं होतं आणि लाहोर ट्रिटी झाली होती त्या काळात. आता हे नोकरीमध्ये इंग्रजीला प्राधान्य दिलं होतं त्यांना. ठीक आहे. हे जॉबमध्ये ज्याला इंग्लिश बोलता येत असेल वगैरे त्याला ते घ्यायचे, कारण त्यांना पण समजायला पाहिजे ब्रिटिशांना. मराठीत कोण बोलत असेल तर त्यांना पण समजणार ना. समजते इथपर्यंत सगळ्यांना? येस, नो? हो सर. हा, ठीक आहे. नाही, हे बघा, जास्त डीप मध्ये जायचं नाही, एक्झाम मध्ये डीप मध्ये नाही विचारलं जात. हे जे वन लाईनर जे आहेत, लिबरेटर ऑफ प्रेस कोणाला म्हणतात, त्यानंतर अफगाण युद्ध कोणाच्या काळात झालं, असेच क्वेश्चन येतात फक्त. तेवढं फक्त लक्षात ठेवायचं, आणि हे 3-4 वेळा वाचलं तुम्ही तर लक्षात राहील. आता सगळ्यात या गव्हर्नर जनरल मध्ये सगळ्यात जो महत्वाचा आहे गव्हर्नर जनरल, तो आहे लॉर्ड डलहौसी. हे नाव लक्षात ठेवा, डलहौसी. आता तुम्ही पहिल्यांदा ह्याच्या आधी जर इतिहास वाचला नसेल तर सगळेच नावं जरा अवघड वाटत असतील तुम्हाला. इंग्लिशमध्ये तर आणखी याचे स्पेलिंग वगैरे डिफिकल्ट असतात. डलहौसीचं स्पेलिंग हे
ठीक आहे. सो आता हे डेलहाऊसीनं खूप जास्त गोष्टी केल्या त्याच्या काळात. हा कधी आला होता बघा, 1848 साली आला होता आणि 1856 पर्यंत होता तो, ऑलमोस्ट 8 वर्ष. आणि हा गेला आणि 1857चा उठाव झाला मोठा सगळ्यात भारतामध्ये. आता ह्यानं काय काय गोष्टी केल्या बघा, म्हणजे डेलहाऊसी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण का, हे बघा, त्यानं डॉक्ट्राईन ऑफ लॅप्स ही म्हणजे काय असायचं हे बघा, एखादा राजा आहे फॉर एक्झाम्पल, राजाला समजा मुलगा झाला नाही, तर त्याचा वारस कोण असणार, म्हणजे नेक्स्ट राजा कोण असणार, हे तिथं संपलं समजा राजाचं राज्य. तर त्या काळात काय असायचं बेसिकली, दत्तक घेतलं जायचं. जसं की शाहू महाराज वगैरे जे आहेत ते दत्तक आहेत बेसिकली, कोल्हापूर गादीचे जे होते आधीचे शाहू महाराज. ठीक आहे. सो ह्यानं काय केलं डलहौसीनं, समजा एखाद्या राजाला मुलगाच झाला नाही समजा, तर त्याचं राज्य जे आहे ते ब्रिटिशांकडे घ्यायचा तो. म्हणजे आता तुमचा अधिकार संपला राज्यावरचा, ते आता ब्रिटिशांच्या अंडर येणार. तर या पॉलिसीला डॉक्ट्राईन ऑफ लॅप्स म्हणायचे, की राजाला जर नॅचरली मुलगा झाला नाही समजा, तर त्याची जी पूर्ण राज्य असायचं ते ब्रिटिश स्वतःच्या अंडर घ्यायचे. त्याला म्हणजे दत्तक घेऊन द्यायचे नाहीत बेसिकली, की दत्तक घेतला आणि त्याच्या नावानं राज्यकारभार. दत्तक वगैरे प्रथा खूप जास्त होती त्या काळात. ठीक आहे. पण ते बंद केलंय ना. सो हे डॉक्ट्राईन ऑफ लॅप्स समजते सगळ्यांना. डॉक्ट्राईन ऑफ लॅप्स काय सांगतोय मी, की एखाद्या राजाला समजा मुलगा झाला नाही, तर त्याचं जे राज्य आहे ते दत्तक पुत्राला देता येणार नाही तुम्हाला, ते लॅप्स होऊन जाईल. त्याला डॉक्ट्राईन ऑफ लॅप्स म्हणतात. हे यानं केलं आणि त्यामुळं सातारची गादी जी आहे ती पण ब्रिटिशांच्या अंडर गेली. कारण तिथं पण समजा मुलगा झाला नाही तर दत्तक घ्यायचं नाही तुम्ही. त्यानंतर हे नावं लक्षात ठेवायचे, जैतपूर, संबलपूर हे राजस्थान मधले आहेत, उदयपूर पण राजस्थान. आता झाशीची राणी लक्ष्मीबाई वगैरे ऐकलं असेल तुम्ही. तर त्या काळात पण मग हे झालं होतं, म्हणजे लक्ष्मीबाई जे आहेत झाशीची राणी, त्यांचा मुलगा जो आहे दत्तक, तर त्याला ते राज्य दिलं नाही आणि त्यामुळे ते युद्ध वगैरे झालं होतं 1857चा उठाव वगैरे. सो ही नावं लक्षात ठेवा, सातारा, जैतपूर, संबलपूर, त्यानंतर झाशी, नागपूर, अवध, लखनौ जे आहे ते, ही सगळी राज्य त्यानं बळकावली डॉक्ट्राईन ऑफ लॅप्स वापरून. आणि अवध जे आहे ते माल ऍडमिनिस्ट्रेशन, म्हणजे तिथला राजाच बरोबर नाहीये, तो काही व्यवस्थित राज्यकारभार करत नाहीये, हे कारण सांगून त्यानं ते राज्य बळकावलं ते अवधचं. म्हणजे बेसिकली आताच उत्तर प्रदेशचा जो एरिया तो. त्यानंतर आता आणखी काही गोष्टी झाल्या बघा. हे तर आणलंच त्यानं डॉक्ट्राईन ऑफ लॅप्स. त्यानंतर पहिली रेल्वे सुरू केली. आवाज येतोय सगळ्यांना? येस, नो? हो सर. आता हे बघा, पहिली रेल्वे सुरू केली म्हणजे त्यानं काय आपल्यासाठी सुरू केली नाही, की लोकांची सोय होईल बाबा, त्यांना ट्रॅव्हलिंग इझी होईल वगैरे. ते कशासाठी सुरू केली ती बेसिकली, कुठं काही युद्ध झालं समजा, की लगेच ब्रिटिशांना सैन्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता यावं. त्यानंतर त्यांना जे शेतकऱ्यांकडून माल घ्यायचा होता तो लगेच त्यांना ब्रिटनला पाठवता यावं, यासाठी रेल्वे सुरू केली त्यांच्या सोयीसाठी त्यांनी. मग कुठून कुठं केली होती सुरू, पहिली लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये होती, मुंबई टू ठाणेमध्ये सुरू केली होती 1853 मध्ये. खूप वेळा विचारलेला आहे प्रश्न आणि रिपीट होतात प्रश्न. सो हे तुम्हाला माहितीच पाहिजे. जर तुम्हाला हा क्वेश्चन माहित नसेल ना, की रेल्वे कोणाच्या काळात सुरू झाली पहिली किंवा कुठून कुठं होती, तर तुम्ही म्हणजे हे इझी क्वेश्चन्स आहेत, इझी कॅटेगरी मधले, जे माहितीच पाहिजे तुम्हाला. सो 1853 मध्ये पहिली रेल्वे मुंबई टू ठाणे डलहौसीच्या काळात सुरू झाली. त्यानंतर टेलिग्राफ. टेलिग्राफ म्हणजे काय बेसिकली, आता आपल्या इथं समजा हे आहे मोबाईलवर आपण बोलतो वगैरे, त्यावेळेस तसलं काय नसायचं मोबाईल. सो टेलिग्राफची सोय असायची, की तार सेवा बेसिकली, काहीतरी संदेश जो असेल तो इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये शॉर्ट डिस्टन्सवर पाठवलं जायचं. तर ते पण सुरू केलंय यांना. कलकत्ता आणि आग्रामध्ये सुरू केलंय, लक्षात ठेवा, कलकत्ता आणि आग्रा. त्यानंतर पोस्ट ऑफिसच्या रिलेटेड त्यानं सुधारणा केल्या. ठीक आहे. विधवा पुनर्विवाह कायदा, हे एक महत्वाची गोष्ट आहे, पॉझिटिव्ह आहे गोष्ट. विधवा पुनर्विवाह म्हणजे एखाद्या स्त्रीचा नवरा समजा वारला तर पुन्हा एकदा लग्न करता यावं यासाठी कायदा केला त्यानं. आणि त्यामध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर जे होते त्यांचं खूप मोठं योगदान होतं. हे नंतर आपण सोशल रिफॉर्मर मध्ये बघणार, ईश्वरचंद्र विद्यासागर. पण हे पण लक्षात ठेवा, रिमॅरेजेस जे होते त्यानं मंजूर केला कायदा. त्यानंतर PWD डिपार्टमेंट जे असतं, सार्वजनिक बांधकाम विभाग, म्हणजे आपल्या इथे कन्स्ट्रक्शन, रस्ता करायचा आहे, काही गटारचं काम करायचंय वगैरे, हे सगळं जे असतं प्रत्येक नगरपालिकेत असतं डिपार्टमेंट, लक्षात ठेवा. तर त्याची सुरुवात पण यांनी केली. त्यानंतर ग्रँड ट्रंक रोड जो होता, आता हा रोड बेसिकली अफगाणिस्तान टू कलकत्ता एवढा मोठा रस्ता होता. ह्याची सुरुवात खूप आधी झाली होती, 200 वर्षापूर्वी.
शेरशाह सुरी म्हणून राजा होता, ज्यानं अकबराला वगैरे हरवलं होतं. ठीक आहे. अकबरला नाही, सॉरी, त्याच्या वडिलांना वगैरे. सो त्याच्या काळात सुरू झाला होता आणि ह्यानं ते काम कम्प्लीट केलं. त्यानंतर कराची, मुंबई, कलकत्ता येथे बंदरांचा विकास केला. आता बंदर म्हणजे काय समजतंय का तुम्हाला? बंदर म्हणजे पोर्ट. पोर्ट म्हणजे काय, बेसिकली जहाज वगैरे जे येतात दुसऱ्या देशातून वगैरे. सो कराची पाकिस्तानमध्ये आता सध्या, मुंबई आणि कलकत्ता इथं पोर्ट डेव्हलप केले, जेणेकरून सगळा पैसा ब्रिटनला पाठवतील पटकन. आणि सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे जे कॉर्नवॉलिस बघितलं होतं आपण, त्याने युपीएससी वगैरे सुरू केलं, त्यामध्ये ह्यानं आणखी सुधारणा केल्या काही थोडंफार. त्यानंतर हे बघा, भारतातलं पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज कुठलं आहे? रुडकीचं कॉलेज आहे. IIT रुडकी आहे आता सध्या तिथं. सो हे पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, याच्या काळात सुरू झालं. आणि शिमला जे आहे आता हिमाचल प्रदेशमध्ये, तिथं समर कॅपिटल म्हणजे उन्हाळ्यात बाबा खूप जास्त गरमी असायची, सो थंड हवेच्या ठिकाणी त्यानं राजधानी शिफ्ट केली. So इतक्या साऱ्या गोष्टी डलहौसीच्या काळात झाल्या. समजतंय सगळ्यांना? येस, नो? हो सर. सो एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे डलहौसीच्या काळात खूप जास्त गोष्टी झाल्या. सो डलहौसी क्वेश्चन मध्ये असेल तर व्यवस्थित लक्ष ठेवायचं की बाबा PWD विभाग सुरू केलाय ना, रेल्वे सुरू केली, टेलिग्राफ, टपाल वगैरे जास्त लक्ष दिलं, इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झालं. So इतक्या साऱ्या गोष्टी झाल्या याच्या काळात. आणि हे झाल्यानंतर लगेच 1857 साली खूप मोठा उठाव झाला होता ब्रिटिशांच्या विरोधात. ओके. सो आता ऑलमोस्ट 1 तास झालंय. कंटिन्यू करायचं आपण का स्टॉप करूया? कंटिन्यू करू शकतो, काही इश्यू नाही. बाकीच्यांचं काय मत आहे? थकले नाहीत ना जास्त कोण? नाही सर. ओके. सो एक एवढं हे नेक्स्ट पेज घेऊ आपण. इथं व्हॉइस रॉय वगैरे जे आहेत ते, आणि राहिलेले जे 2 आहेत ते नेक्स्ट उद्याच्या लेक्चरमध्ये. हे म्हणजे एवढं जास्त काही नाही, होऊन जाईल आपली या आठवड्यात सगळं कम्प्लीट. फक्त पहिल्याच दिवशी असं नको की जास्त लोड झाला वगैरे. हे बघा, ठीक आहे, लक्ष द्या. आता इथं मी सांगितलं तुम्हाला की डलहौसीच्या काळात खूप जास्त सुधारणा झाल्या, पण ह्यानं काय केलं, ते डॉक्टर ऑफ लॅब्स बंद केलं ना, त्यामुळे खूप सारे हे जे राज्य होते, सातारचं फॉर एक्झाम्पल आपली गादी होती मराठ्यांची, संबळपूर, राजस्थान मधले सगळे उदयपूर वगैरे जे राज्य होते, त्यानंतर झाशीचं जे राज्य होतं लक्ष्मीबाईंचं, हे न बळकावली सगळी. आणि त्यामुळे काय झालं, भारतीयातले राहिले जे राजे होते त्यांनी ह्याच्या ब्रिटिशांविरुद्ध उठाव करायचं ठरवलं, पण तो फेल झाला. म्हणजे ब्रिटिशांनी हरवलं सगळ्यांना, सगळ्या राजांना हरवलं, कारण सगळे युनाइट नाही झाले. काही निम्मे लोक त्यातले निजाम वगैरे ब्रिटिशांना सामील झाले होते. ठीक आहे, त्यामुळे हे आपले लोक हरले सगळे आणि मग दी एंड झाला. मग आता हे एवढा मोठा उठाव झाल्यामुळे काय झालं, इथपर्यंत काय होतं माहितीये का, 1857 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनी होती, जी चहा करायला, म्हणजे कंपनी बेसिकली काय होती, चहा आणि बाकी ट्रेडिंग साठी आली होती, आणि त्यांनी पूर्ण भारतावर कब्जा केला होता. आता मोठा उठाव झाला कंपनीच्या विरोधात. याचा फायदा घेऊन काय केलं, ब्रिटनमध्ये जे गव्हर्नमेंट आहे तिथलं, म्हणजे तिथली जी राणी वगैरे होती, त्या काळी राणी वगैरे होते, म्हणजे आता पण इथं क्वीन वगैरे असतं इंग्लंडमध्ये, आपल्या इथं जसं राष्ट्रपती वगैरे आहे तसं तिथं क्वीन असतं. ठीक आहे. सो त्यांनी काय ठरवलं की बाबा आता कंपनीच्या कडनं सगळे जे सूत्र आहेत ते आपल्या हातात घेऊया डायरेक्टली, जेणेकरून म्हणजे डायरेक्टली कंट्रोल करता येईल. आधी ते कंपनीच्या मार्फत बघायचे सगळं, जसं की अंबानीची कंपनी आहे रिलायन्स, त्याच्यातर्फे कारभार चाललाय सगळा. पण आता डायरेक्टली ब्रिटन गव्हर्नमेंटच्या अंडरच त्यांनी घ्यायचं ठरवलं. सो 1857 नंतर गोष्टी चेंज झाल्या. म्हणजे ब्रिटनमध्ये जे त्यांचं सरकार असायचं ते सगळं भारताच्या संबंधी कायदे बनवायचे डायरेक्टली. सो हा महत्वाचा बदल झाला. आणि मग इथं जे गव्हर्नर जनरल असायचे भारताचे, त्याचं नाव गव्हर्नर जनरल होतं, त्याचं नाव बदलून परत व्हॉइस रॉय झालं. व्हॉइस रॉय म्हणजे बेसिकली हा जो व्हॉइस रॉय म्हणून माणूस असणार, भारताचा सगळा कारभार जो आहे भारतात राहून तो बघणार, आणि ब्रिटिश जसं सांगतील तसं तो काम करणार. समजतंय? व्हॉइस रॉय जे आहे गव्हर्नर जनरल सारखंच काम आहे, फक्त हा गव्हर्नर जनरल जो होता तो कंपनीचा माणूस असायचा, ईस्ट इंडिया कंपनीचा. कंपनीच्या नावे तो चालवायचा. व्हॉइस रॉय म्हणजे डायरेक्टली आता ब्रिटनमध्ये जी राणी आहे आणि तिथलं जे सरकार आहे, जसं आपलं आता मोदी सरकार आहे केंद्रामध्ये, तिथले आमदार खासदार ठरवणार की कुणाला पाठवायचं इंग्लंडमध्ये आणि भारतामध्ये, आणि तिथनं रेव्हेन्यू घ्यायचं. तर त्यांना व्हॉइस रॉय ही प्रथा सुरू झाली. आता हा पहिला जो व्हॉइस रॉय आहे, पहिल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या,
जसं पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया जो होता हॅस्टिंग्स, त्यानंतर बेंगालचा गव्हर्नर जनरल हॅस्टिंग्स होतं, इंडियाचा बेंटिक होतं, तसंच व्हॉइसरॉय पहिला जो आहे त्याचं नाव आहे लॉर्ड कॅनिंग. याच्या काळातच 1857 युद्ध झालं होतं, लक्षात ठेवायचं. कारण हा 56 साली आला इथं, 57 ला युद्ध झालं. सो हा शेवटचा गव्हर्नर जनरल होता आणि पहिला व्हॉइसरॉय होता. कारण 57 नंतर व्हॉइसरॉय सुरू झालं. सो त्याच्या आधी हा गव्हर्नर जनरल होता आणि परत व्हॉइसरॉय झाला तोच. त्यानं ते डॉक्ट्राइन ऑफ लॅप्स बंद केलं, जे डलहौसीनं सुरू केलं ते. त्यानंतर मग असे इंडियन पिनल कोड वगैरे कायदे आणले. एवढं काही महत्वाचं नाही. महत्वाचं काय याच्या बाबतीत फक्त पहिला व्हॉइसरॉय होता हा, आणि 1858 मध्ये ब्रिटननं कायदा आणला की बाबा आपल्याला चांगलं आता काय तर केलं पाहिजे भारतामध्ये, नाहीतर परत हे उठाव करतील. सो तो याच्या काळात आला बेसिकली. त्यानंतर एल्गिन वगैरे हा काही दुसरा इम्पॉर्टंट नाही माणूस. त्याच्या काळात काय वहाबी म्हणजे एक चळवळ होती, मुस्लिम रिव्हॉल्युशनरी वगैरे. सो हे काही विचारलं जात नाही. नेक्स्ट जो होता जॉन लॉरेन्स, ठीक आहे. याच्या काळात काय झालं तर हायकोर्टची एस्टॅब्लिश झाली. कुठं कुठं? कलकत्ता, मुंबई, मद्रास. हे 3 इम्पॉर्टंट होते आधीपासूनच. इथं हायकोर्ट एस्टॅब्लिश झाले, ठीक आहे. आणि त्यानंतर मग टेलिग्राफ काही इम्पॉर्टंट नाहीये. फॉरेस्ट डिपार्टमेंट स्थापना केली. लॉरेन्स आणि फॉरेस्ट लक्षात राहिलं तर ठेवा, की फॉरेस्ट डिपार्टमेंटची स्थापना याच्या काळात झाली. आणि हायकोर्ट जे आहे, म्हणजे तुम्ही जरी नोट्स काढायच्या झाल्या एवढंच फक्त लिहायचं, लॉरेन्स जो आहे त्याच्या काळात हायकोर्टची स्थापना झाली आणि फॉरेस्टची डिपार्टमेंट क्रिएट झालं. म्हणजे एवढंच 2 लाईन फक्त लिहून ठेवायचं, बाकी काही लिहायचं नाही. क्लिअर आहे. त्यानंतर नेक्स्ट जो होतं लॉर्ड मेयो. आता हे बघा, याच्या काळात हा काय इम्पॉर्टंट आहे माहितीये का? आता सध्या भारतामध्ये आता जनगणना सुरू आहे, सेन्सस. आवाज येतोय सगळ्यांना? हो सर. हा. सो आता सेन्सस जो आहे ना होतोय, तो पहिला सेन्सस याच्या काळात झाला होता. किती साली झाला होता? 1871 मध्ये पहिला झाला होता सेन्सस. समजते? म्हणजे आता जी जनगणना होती ना आपली दर 10 वर्षानं, ते ह्याच्या काळात सुरू झालंय 1871 ला. सो हा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला, कारण जनगणना ऍक्च्युली दर 10 वर्षानं व्हायला पाहिजे. म्हणजे आपली जी होती आता 2021 साली व्हायला पाहिजे होती, पण कोविडमुळे ती पुढे गेली खूप 7-8 वर्ष. म्हणजे आता 27 मध्ये आले, 26-27 मध्ये होती जनगणना. सो याच्या काळात सुरू झाली होती. सो आता होते म्हणल्यावर हा महत्वाचा आहे. म्हणजे याच्यावर क्वेश्चन येणार 100% की बाबा जनगणना कुणाच्या काळात सुरू झाली होती. लक्षात ठेवा, स्टार करून ठेवायला. याच्या काळात सुरू झाली होती. मेयो म्हणून होतं. 1871 मध्ये पहिली जनगणना झाली होती. आणि ते करण्यासाठी मग स्टॅटिस्टिकल सर्व्हे ऑफ इंडिया ही ऑर्गनायझेशन तयार केली होती वगैरे. आणि हे बघा, ह्याची हत्या पण झाली होती. म्हणजे हा असा एकमेव व्हॉइसरॉय होता की ज्याची हत्या झाली होती भारतामध्ये. म्हणजे त्याला अंदमान निकोबार मध्ये गेला होता तो, त्यावेळेस एका पठाण कैद्यानं त्याची हत्या केली तिथं. सो एकमेव आहे हा की ज्याची हत्या केली. कारण व्हॉइसरॉय म्हणजे थोडक्यात आत्ताचे मोदी आहेत समजा भारतातले, त्यांचा खून करणं वगैरे खूप मोठी गोष्ट होती त्या काळात. सो ती गोष्ट झाली. मेयो जनगणना केली आणि त्याचीच हत्या झाली इथं, ठीक आहे. त्यानंतर आता चौथ्यानंतर 5वा जो आहे नॉर्थ ब्रुक. काय नाही याचं महत्व. कुका मुवमेंट आंदोलन केलं होतं पंजाबमध्ये, काय महत्वाचं नाही एवढं. त्यानंतर हे बघा, हा जो लॉर्ड लिटन आहे ना, हा सगळ्यात वाईट माणूस होता. लिटन, छोटी बुद्धी, ठीक आहे. हे लक्षात ठेवा, हा निगेटिव्ह माणूस आहे सगळ्यात. निगेटिव्ह का? कारण त्यानं एकतर भारतामध्ये तेव्हा खूप मोठा दुष्काळ आला होता 1876च्या जवळपास. आणि दुष्काळात म्हणजे फॅमाइन इतका मोठा, फॅमाइन म्हणतात दुष्काळाला, ड्रॉट वगैरे जे आहे ते. ड्रॉट म्हणजे दुष्काळ झालं. फॅमाइन म्हणजे खूप लोक मरणे दुष्काळामध्ये. सो खूप मोठा दुष्काळ होता, लाखोच्या संख्येनं लोक मेली होती. आणि त्यानं त्या काळात म्हणजे ब्रिटनची जी राणी होती क्वीन व्हिक्टोरिया, तिला दिल्ली दरबार वगैरे भरवला होता, तिला भारतात आणलं आणि तिला इम्प्रेस वगैरे, म्हणजे लोक मरायला लागली होती एका ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी याचा खर्च चालला होता वायफळ काहीतरी. त्यानंतर आणखी काय केलं त्यानं? व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आणला होता. व्हर्नॅक्युलर मगाशी मी अर्थ सांगितला होता. व्हर्नॅक्युलर लँग्वेज म्हणजे काय? मराठी भाषा आहे फॉर एक्झाम्पल, किंवा हिंदी भाषा आहे, बेंगाली भाषा आहे. सो इंग्लिश सोडून ज्या लोकल लँग्वेज आहेत त्यांना व्हर्नॅक्युलर म्हणतात. सो त्या भाषेमध्ये जी वृत्तपत्र पब्लिश व्हायची
तर त्याच्यावर खूप जास्त सेन्सॉरशिप आणली होती यानं, की काही छापलं तुम्ही तर तुम्हाला अटक करणार, जेलमध्ये टाकणार वगैरे. त्यानंतर शस्त्र कायदा आणला होता. म्हणजे काय, तुमच्याकडे शस्त्र वगैरे सापडलं तर तुम्हाला जेलमध्ये टाकणार डायरेक्ट वगैरे. सो खूप जास्त निगेटिव्ह गोष्टी झाल्या होत्या याच्या काळात. हा विचारला जातो प्रश्न खूप वेळा. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट म्हणजे इंग्रजी सोडून लोकल लँग्वेज, मराठी न्यूजपेपर आहे समजा, हिंदी न्यूजपेपर आहे, तर त्याच्यावर खूप जास्त सेन्सॉरशिप आणली होती, की काही जरी छापलं तुम्ही ब्रिटिशांच्या विरोधात तरी तुम्हाला जेलमध्ये टाकणार 10 वर्ष 20 वर्ष. हा कायदा होता, असं कडक कायदा होता. आणि आर्म्स ऍक्ट आणला होता. सो या निगेटिव्ह गोष्टी होत्या, की तुमच्याकडे जरी शस्त्र सापडलं तरी तुम्हाला जेलमध्ये टाकणार. आता शस्त्र सापडलं म्हणजे समजा तुम्हाला पकडलं त्यानं आणि ब्रिटिशांनी तुमच्या खिशात पिस्तूल टाकलं तरी तुम्हाला अटक करणार ते. असं काय ते स्कीम करायची ते. ठीक आहे. सो हे खूप निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह गोष्ट कुठली तुम्हाला वाचण्यात आली तर एक्झाम मध्ये लिटन लक्षात ठेवायचं. लिटन, ठीक आहे, हा वाईट माणूस होता खूप. आणि त्याच्यानंतर जो आला रिपन, हा चांगला होता खूप, याच्या अपोजिट एक्झॅक्ट. हा जो लिटन होता याचा अपोजिट, म्हणजे हा लिटन खूप वाईट होतं, हा रिपन खूप चांगलं होतं. चांगलं म्हणजे असं कोण आपल्यासाठी चांगलं नव्हतंच हे ब्रिटिशर्स, तरी पण त्यातल्या त्यात यानं काय केलं, फॅक्टरी ऍक्ट आणला होता. म्हणजे जे फॅक्टरी ऍक्ट मध्ये काय होतं, आधीच्या काळी काय असायचं, आता जसं इंडस्ट्री आहे फॉर एक्झाम्पल, तुमची 10 ते 6 शिफ्ट आहे, त्या काळात शिफ्ट 14-15 तासाची असायची, ब्रेक नसायचा, आठवड्यातून सुट्ट्या नसायच्या एक दिवस सुद्धा. लहान मुलं असली तरी त्यांना 15-15, लहान मुलं म्हणजे 10-12 वर्ष वय ज्यांचं आहे त्यांना पण 15-15 तास फॅक्टरीमध्ये काम केलं लावायचं, पगार वगैरे खूप कमी असायचे. सो त्याच्या सुधारणा करण्यासाठी पहिला फॅक्टरी ऍक्ट आणला 1881 मध्ये, लॉर्ड रिपनच्या काळात. सो ही चांगली गोष्ट आहे. मग त्यामध्ये काय केलं, बेसिकली तास कमी केले कामाचे, म्हणजे 15 तास असेल तर त्याचं 12-13 तास केले, आठवड्यातून एखादा दिवस सुट्टी, त्यानंतर महिलांसाठी थोडंसं कमी, लहान मुलांना काम नको, असं या काही गोष्टी आणल्या. त्यानंतर आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली बघा, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. याला फादर ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणतात. म्हणजे हा जो रिपन आहे ना, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे काय, आता आपल्या इथे काय ग्रामपंचायत वगैरे असते लोकल लेवलला, नगरपालिका आहे. आता ग्रामपंचायतीचा पर्पज काय, बेसिकली आमदार खासदार काय एकदम तुमच्याशी चर्चा करणार नाहीत गावातल्या मुद्द्यांवर, तर गावातले छोटे मुद्दे जे महत्वाचे असतात खूप, ते सॉल्व्ह करता यावेत यासाठी ग्रामपंचायत पाहिजे लोकल लेवलला. तर याची सुरुवात ह्यानं केली होती, लोकल सेल्फ गव्हर्नमेंटची, की लोकल स्थानिक लोकांना त्यांचे त्यांचे अधिकार दिले, तुमचे गोष्टी सॉर्ट करा वगैरे असं. सो हा क्वेश्चन लक्षात ठेवायचा, खूप वेळा विचारला एमपीएससी मध्ये ऑलरेडी, की फादर ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट कोणाला म्हणतात, तर ह्याला म्हणतात, रिपनला. म्हणजे चांगली चांगली गोष्ट आहे, लक्षात ठेवायची. सत्तेचं जेव्हा विकेंद्रीकरण होतं ही गोष्ट चांगली आहे, म्हणजे सर्वसामान्य लोकांना जास्त अधिकार मिळतात. कारण तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंचाला डायरेक्टली बोलू शकता, मोदी साहेबांना आपण डायरेक्टली नाही बोलू शकत. ठीक आहे. तर आता नेक्स्ट काय बघा, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट त्यानं रद्द केला. हा कुणी आणला होता, ह्यानं आणला होता, रिपननं, की ज्यामध्ये लोकल न्यूजपेपरवर खूप कडक कायदे आणले होते, तर ह्यानं कॅन्सल केला तो. सो चांगली गोष्ट केली ही पण. त्यानंतर विभागणी केली आर्थिक केंद्राची, हंटर कमिशन वगैरे आली होती. आता इल्बर बिल्ड कॉन्ट्रोवर्सी झाली होती याच्या काळात. हे काय विषय, बेसिकली त्या काळी काय असायचं, आता समजा ब्रिटिशर्स आहेत, त्यानं कोणाचं तर हत्या केली समजा, म्हणजे एखादा ब्रिटन मधला माणूस आहे, कंपनीत काम करतोय किंवा असाच अधिकारी आहे, त्यानं भारतीयाची हत्या केली, तर त्याच्यावर जो न्यायालयात गुन्हा दाखल होणे आणि त्याच्यावर खटला होणे, याच्यासाठी ब्रिटिश जज असायचे त्या काळात. म्हणजे कोणत्याही भारतीय जजाला काय अधिकार नव्हता हा. एखाद्या समजा ब्रिटन मधल्या इंग्लिश माणसानं भारतीयाचा खून केला तर त्याच्यावर न्याय देणारा जो जज असायचा तो इंग्लिश असला पाहिजे, असा कायदा होता त्या काळात. पण ह्यानं काय केलं, रिपन, हा चांगला होता ऍक्च्युली रिपन, तो काय म्हणला की बाबा भारतीय जरी जज असेल एखादा, म्हणजे मराठी माणूस समजा एखादा न्यायाधीश आहे, तर तो पण हा खटला चालवू शकतो. आणि एखाद्या, आता तसं झालं तर काय होणार, की भारतातला एखादा समजा न्यायाधीश आहे आणि ब्रिटनच्या एखाद्या माणसानं आपल्या लोकांची हत्या केली, तर हा चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकतो. वेरेस ब्रिटनचा जो माणूस असणार जज, तो ऑब्व्हियसली त्याची बाजू घेणार आणि ह्याला सोडून देणार. सो ह्यानं काय केलं होतं, की बाबा ब्रिटिश जे
क्रिमिनल्स आहेत किंवा ब्रिटिश सस्पेक्ट जे आहेत ते भारतीय न्यायाधीश जे आहेत ते पण त्याच्यावर काय हे देऊ शकतात जजमेंट वगैरे असा निर्णय घेतला होता ह्यानं. पण त्याला खूप लोकांनी विरोध केला ब्रिटनमध्ये की काय म्हणजे हे ब्रिटनच्या पॉलिसीच्या विरोधात होतं की ब्रिटिश लोक जर जेलमध्ये टाकायला लागले तर अवघड होईल. त्यामुळे हे परत रद्द झालं बिल. म्हणजे यानं चांगली गोष्ट केली होती पण याच्या विरोधात खूप जास्त ब्रिटनमध्ये आंदोलन वगैरे झालं आणि हा कायदा जो आहे तो काही कालावधीने पण हे चांगलं होतं बिल ऍक्च्युली. सो प्रश्न तुम्हाला विचारला जातो एक्झाम मध्ये की इल्बर्ट बिल कॉन्ट्रोवर्सी काय झाली होती, कोणाच्या काळात झाली होती. काय झाली होती विचारणार नाही तुम्हाला, कोणाच्या काळात झाली होती विचारणार. सो कोणाच्या काळात झाली होती, रिपनच्या काळामध्ये. ओके, सो 1.25 तास झालं. आवाज येतोय सगळ्यांना? यस नो? हो सर. ठीक आहे, आपण आता हो. तुमचे जरा डाऊट्स वगैरे काय असतील, डाऊट्स वगैरे काय असतील थोडंफार किंवा काय समजलं काय नाही समजलं, फास्ट झालं स्लो झालं थोडंसं किंवा आपण. सो फर्स्ट ऑफ ऑल खूप जास्त फास्ट झालं का, समजलं काय थोडंफार? यस नो? हो सर. स्पीड ओके सर, काय अडचण नाही. ओके, सो हे बघा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ना हे जे शिकवतोय ना मी आता 1.25 तास झालं यावर आला तर एक क्वेश्चन येईल फक्त, एवढं लक्षात ठेवायचं. सो जास्त म्हणजे समजून घ्यायचा प्रयत्न करायचा पण एकदम जास्त आता पुस्तकच वाचतो आणि डिटेलमध्ये रिसर्च करतो एवढा ॲटिट्यूड नाही ठेवायचं. बेसिक गोष्टी प्रिव्हियस इयरचे 5 पेपर मी डिस्कस केलेत ऑलरेडी. त्याचं जरी तुम्ही अनालिसिस केलं तरी 1 ते 2 क्वेश्चन येतात. गव्हर्नर जनरल, व्हॉइसरॉय, कोणाच्या काळात काय झालं असं. सो त्या हिशोबानं अभ्यास करायचा की कोणाच्या काळात काय झालं होतं. आणि ह्याच्यातलं पण आता हे एवढं जे दिलंय ना डिटेलमध्ये, जसं मी सांगितलं बाबा काही जॉन शोर हा महत्वाचा नाहीये इथं हा. सो हे ह्याला कट केलं तरी चालतोय. वेलेस्लीच्या काळात काय झालं होतं, सबसिडरी अलायन्स आणि युद्ध झालं होतं काही, ते लक्षात ठेवायचं फक्त. ठीक आहे, म्हणजे जे सांगितलं बेंटिक पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता हे लक्षात ठेवायचं. अफगाण युद्ध ऑकलँडच्या काळात झालं. मेट कॅफेनं प्रेसचा लिबरेटर म्हणजे प्रेसला खूप जास्त सवलती दिल्या होत्या वगैरे. सो आणि डलहौसीच्या काळात तर खूप जास्त गोष्टी झाल्यात या. क्वेश्चन आला तर असेच विचारतात फक्त वन लाईनर, ही गोष्ट कुणाच्या काळात झाली होती किंवा जोड्या लावा क्वेश्चन आला समजा ह्याच्या काळात हे झालं ह्याच्या काळात हे झालं. सो एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. 1 ते मॅक्सिमम 2 क्वेश्चन येणार. मी जे हे पूर्ण शिकवलं आला तर ते, पण तुमचं नशीब चांगलं असेल तर याच्यावर क्वेश्चन येईल. ठीक आहे, सो या हिशोबानं थोडंसं आता इंग्लिश पण याच्या नोट शेअर केल्यात मी. काही स्पेलिंग मिस्टेक्स असतील इथं किंवा मराठी ट्रान्सलेशन काही झालं असेल चुकीचं तर इंग्लिश एकदा रीड करून बघा. आणखी कोणाचं काही डाऊट आहे का आज जे शिकवलं त्याच्यामध्ये? आता तुमचं फर्स्ट टाइमच आहे ऍक्च्युली काही जणांचं. सो थोडंसं मे बी म्हणजे अवघड वाटत असेल खूप जास्त. हिस्ट्री तसं बघायला गेलं सगळ्या सब्जेक्टमध्ये अवघड सब्जेक्ट आहे. अवघड इन द सेन्स का हिस्ट्री खूप वास्ट आहे आणि त्याच्यात विचारल्या जाणाऱ्या गोष्टी खूप फॅक्च्युअल असतात. हिस्ट्रीचे तसं बघायला गेलं तर हे जे मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचं जे पुस्तक आहे ना, कोणतंही घ्या तुम्ही, बिपिन चंद्राचं घ्या किंवा घ्या, 500-600 पानाची पुस्तकं असतात हिस्ट्रीची. फक्त मॉडर्न हिस्ट्रीची सांगतोय मी. मॉडर्न हिस्ट्री म्हणजे ब्रिटिश जेव्हा भारतात आले तिथून स्वातंत्र्य मिळेपर्यंत 500 पानाचं पुस्तक असतं आणि त्यातलं हार्डली 3-4 क्वेश्चन येतात युपीएससीला पण. सो एमपीएससीला तर 1 ते 2 प्रश्नच येणार याच्यावर आणि वाचायचं खूप जास्त तुम्हाला आहे. सो हे स्टोरीच्या फॉर्म मध्ये लक्षात ठेवायचं की ब्रिटिशांनी कसं कसं आपल्यावर कब्जा केला, काय काय गोष्टी केल्या, चांगल्या वाईट केल्या. सो कोण यातलं चांगलं वाटतंय तुम्हाला, कोण वाईट आहे? बऱ्यापैकी वाईटच आहेत पण एक दोघांनी काही चांगल्या गोष्टी केल्या होत्या त्या लक्षात ठेवा. सती प्रथा कुणाच्या काळात बंद झाली किंवा विधवा पुनर्विवाह कुणाच्या काळात आला कायदा, या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. क्लिअर आहे? येस नो? सर एक सजेशन होतं, म्हणजे या सेशन नंतर तुम्ही काही क्वेश्चन घेत जा की जे वर आज शिकवलंय तर ओके. त्याचं एक फॉर्मल क्वेश्चन घेत जा, म्हणजे त्याने ते हा रिवाइज हा होईल. ओके, म्हणजे कोणाला समजलं किंवा कोण काय असं का? हो. ठीक आहे ना, चालेल. Yes. ओके, आणखी काय स्पेसिफिक डाऊट काय नसेल तर मग आपण एंड करू. चालेल, जस्ट अ सेकंड. म्हणजे आता उशीर पण झालाय, 10:15 वाजलेत.
ठीक आहे. सो मीटिंग एंड करू शकता तुम्ही. काही डाऊट असेल स्पेसिफिक तर मला मेसेज करा ह्याच्यावर. ओके सर.